कॅसिनोमध्ये तुम्ही उभे राहिलात किंवा कॅसिनोमध्ये खेळायला गेलात तर दिवस आहे का रात्र आहे ते कळत नाही. तिथे कुठेही वेळ किती चाललेला आहे हे सांगणारी कुठलीही गोष्ट नसते. विशेषतः घड्याळं सगळी काढून ठेवलेली असतात. मला समहाऊ इथे आल्यावर तसं अचानक वाटलं, कारण बोलायला उभं राहिल्यावर कुठेतरी वेळेचं भान असावं म्हणून मी घड्याळ शोधत होतो, तर मला कुठंच घड्याळ दिसत नाही आहे. तर विद्यार्थ्यांनी जसं कॅसिनोमध्ये माणूस बेभान होऊन तेवढी एकच गोष्ट करतो, तशी शैक्षणिक गोष्ट इथे करावी या उद्देशाने हे सगळं बनलेलं असणार आहे आणि डिझाईनमध्ये तो विचार असणार आहे अशी माझी अपेक्षा आहे. तो लातूरमध्ये यायचं हे थोडं अवघड काम असतं नेहमीच, कारण जसं म्हणतात की तुम्ही जर चांगले गवई असाल तर सवाई गंधर्वमध्ये तुमचा कार्यक्रम झाला पाहिजे. तुम्ही जर स्वतःला भारतासाठी खेळणारे क्रिकेटपटू समजत असाल तर वानखेडेवर तुम्ही काहीतरी करून दाखवावं लागतं. शिक्षण क्षेत्रात ते स्थान लातूरचं आहे. त्यामुळे लातूरमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांसमोर उभं राहायचं आणि बोलायचं हे म्हणजे तुम्ही जर तुमच्या कोणी जर माझा हार्ट रेट बघितलं तर तो आता ऑलरेडी 100ला पोहोचलेला आहे. म्हणजे 88 साली 10वी झाली तरीही अजून शिक्षकांबद्दलची ती आदरयुक्त भीती जात नाही, ह्याचं हे लक्षण आहे. आता अतुल सर बोलत होते तेव्हा माझ्या एक क्षण पटकन लक्षात आलं की इयत्ता 6वीपासनं आपण तयारी करायचं म्हणतोय. तुम्ही खूप उशिराबद्दल बोलता आहात. ॲक्च्युअली 6वीमध्ये जर मुलांची तयारी तुम्ही करून घेत असाल तर तुम्ही आयुष्याची अत्यंत महत्त्वाची 11 वर्ष वाया घालवली आहे. कुणीतरी एक IIT पोझिशन आणि नीट पोझिशनमध्ये शरीर सुख कसं घ्यायचं, म्हणजे त्याच्या मुलांवर विशिष्ट संस्कार होतात आणि त्या पोझिशनमध्ये कन्सिव्ह झालेली मुलं IITला जायची शक्यता जास्त असते आणि तेव्हा काय मंत्र म्हणायचे असतात याचा कोणीतरी क्लास चालू करावा याची मी वाट बघतो आहे. ते होईलच लवकर. आपल्या देशाची ज्या वेगाने प्रगती चालू आहे त्याच्यावरनं IIT गर्भसंस्कार काही फार दूर नाही आहेत. त्यामुळे आपण पोहोचूच तिथे. तर माझ्या 2 गोष्टी लक्षात आल्या तुम्ही बोलत असताना, की पहिली गोष्ट म्हणजे की इयत्ता 10वीपर्यंत माझ्या शिक्षकांपैकी कोणीही मला तुला पुढे काय व्हायचं आहे हे कधीच विचारलं नाही. आणि मी बरा विद्यार्थी होतो. म्हणजे असं नाही की कशाला उगाच याला विचारून अडचणीत टाका अशी परिस्थिती नव्हती. मी पूर्ण वेळ शाळेत पहिला आलेलो आहे. ते जे काही दुर्दैवी जीव असतात की जे खूप लहानपणी हा हुशार आहे असा शिक्षकांचा नाईवडिलांचा समज होतो आणि त्यानंतर त्यांचं सर्व आयुष्य त्या ट्रॅकवर जातं, त्याच्यापैकी मी एक माणूस आहे. इयत्ता 7वीची तेव्हा स्कॉलरशिप परीक्षा असायची आणि तेव्हा गणिता या विषयामध्ये 100पैकी 100 मिळवणारा तेव्हा मी महाराष्ट्रातला एकुलता एक मुलगा होतो. नाही, त्या टाळ्यांसाठी सांगितलेलं हे वाक्य नाही आहे, ती वाक्य यायची आहेत अजून. तर तोपर्यंत महाराष्ट्रात 100पैकी 100 कोणी मिळवले नव्हते. आणि हे झाल्यावर सुद्धा मी गणिताच्या शिक्षकांकडनं व्यवस्थित शाळेत बोलणी खाल्लेली आहेत आणि पुढे तू काय करशील हा कोणीही प्रश्न तेव्हा मला विचारला नव्हता. हे मला आत्ता सडनली जाणवलं की ज्या प्रकारचा मोकळेपणा एक होता की तू आत्ता आहेस, तू जे करतो आहेस हे छान आहे, ह्याचा शिक्षकांना काय म्हणणार ही शिक्षकांच्या मनात भावना असणं आणि मुलांचं आणि शिक्षकांचं जे काय चाललेलं आहे त्याच्यात आपण दर महिन्याला ती 7 रुपये फी पाठवणं ह्याच्या पलीकडे आपला काही संबंध नसणं, असे वागणारे पालक अशा एका अत्यंत कमालीच्या चांगल्या आयुष्यात जगायला मिळालं ह्याच्याबद्दल मला परत एकदा आपलं नशीब किती चांगलं होतं असं वाटतं. जुन्या काळचे आठवणी काढून ते किती दिव्य होतं, किती भव्य होतं असं म्हणून गळे काढायचेही दिवस आहेत. पण हे मला खरंच काहीतरी वेगळं वाटतंय की आईवडिलांनी किंवा शिक्षकांनी माझ्यामध्ये एका ठराविक लिमिट पलीकडे इंटरेस्ट घेतला नाही. ही आयुष्यातली किती भाग्याची गोष्ट होती की ज्याला बेनाईन निग्लेक्ट आपण म्हणतो, हे चांगलं वाटावं असे दिवस तुमच्या माझ्यावर आलेले आहेत. तुमच्यावरचं परफॉर्मन्स प्रेशर तर खूपच जास्त भयंकर आहे. लोक मुलांवरच्या परफॉर्मन्स प्रेशरबद्दल कायम बोलतात, आईवडिलांबद्दलच्या परफॉर्मन्स प्रेशरबद्दल कायम बोलतात. शिक्षकांवरच्या परफॉर्मन्स प्रेशरबद्दल कोणी बोलत नाही. कारण तुम्ही ज्या क्लासमध्ये शिकवता आहात, तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकवता आहात त्या शाळेचं
प्रगती पुस्तक हे त्या शिक्षकांचं प्रगती पुस्तक होऊन बसलेलं आहे. आणि किती टक्के मिळवणारे किती मुलं आहेत काय आहेत ह्याचा जो काय प्रकार झालेला आहे. मी 88 साली जेव्हा 10वी झालो तेव्हा मंगेश म्हस्कर नावाचा एका मुंबईतल्या मुलाला 96% मार्क त्या वर्षी मिळाले होते. तो महाराष्ट्रात पहिला आला होता. हे लक्षात राहायचं कारण असं की 95%चं बॅरियर तेव्हा महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा कोणीतरी क्रॉस केलं होतं. आता जर कोणी 96% मार्क मिळवले तर त्याला बहुतेक बी किंवा सी बॅचमध्ये घेतलं जाईल, ए बॅचमध्ये त्याला जागा मिळणार नाही. आणि हे प्रेशर शिक्षकांवर आहे. मुलांवर आणि पालकांवर तर आहेच, पण त्यापेक्षाही जास्त शिक्षकांवर आहे. कारण तुम्हाला अशा प्रकारची मुलं घडवायची आहेत आणि ह्याला मुलं घडवणं म्हणायचं आहे. त्यामुळे मला तुमच्याशी बोलताना एक्झॅक्टली काय आता ॲडिशनल काम मी तुमच्या डोक्यावर मारतो आहे का, अशी एक विचित्र भावना सतत येते आहे. पुण्या मुंबईसारख्या एका महाराष्ट्राच्या कोपऱ्यात राहणारी आम्ही माणसं कधी कधी असं वाटतं की रियालिटीशी पूर्ण संबंध तुटून चाललेला आहे. याची मला जाणीव केव्हा झाली, जास्त प्रकर्षाने ती नेहमी होत असते, रोज वर्तमानपत्र वाचलं की ती होतेच होते. पण मध्यंतरी जेव्हा महाराष्ट्र शासनाने त्रिभाषा समिती नेमली होती आणि त्या समितीमध्ये सदस्य म्हणून मी काम करत होतो, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की 98% मुलं ही अजूनही स्टेट बोर्डाच्या शाळेत जात आहेत. आणि मग मी जे दरवर्षीचं माझं क्लिनिकचं मी ऑडिट करतो की माझ्याकडे कुठे पेशंट येत आहेत, कुठून येत आहेत, ते काय शिकता आहेत, त्याच्यात माझ्या असं लक्षात आलं की 70% मुलं माझ्याकडे येणारी ही CBSE किंवा ICSE किंवा IB मध्ये जाणारी आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्रातला जो 98% भाग आहे त्याचं रिप्रेझेंटेशन माझ्या क्लिनिकमध्ये 30%च आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी काय शिकवणार, मला ते शिकवायचा अधिकार आहे का, हा त्यातला एक मूलभूत प्रश्न आहे. आणि त्या जबाबदारीने मी जे काय बोलतो आहे ते बोलतो आहे. त्यात काही कमी जास्त वाटलं किंवा अप्रस्तुत वाटलं तर तुम्ही माफ करून मला सोडून द्याल, अशी मी अपेक्षा बाळगतो. अनेक कामं ही शिक्षकांच्या डोक्यावर मारली जातात. वर्षभरामध्ये 365 गुणिले 24 असे जे काय 8700 वगैरे जे काय तास असतात, त्याच्यापैकी म्हणजे मुलाच्या आयुष्यातले जे इतके तास असतात त्यापैकी त्याचा शिक्षकाशी, एका शिक्षकाशी कॉन्टॅक्ट किती येतो असा जर हिशोब करायला घेतला तर कागदावर काही असो, प्रत्यक्ष साधारण 200 शैक्षणिक दिवस मुलांना आणि शिक्षकांना मिळतात. काय कमी जास्त थोडा असेल पण 200च्या पलीकडे जात नाहीत. म्हणजे कागदावर ते काहीतरी 265 का काहीतरी म्हणतात, पण त्याच्यात इतक्या बाकी फापट पसारा भरलेला असतो की 200 दिवस हे ॲक्च्युअली वर्गाचे दिवस असतात. त्याच्यात मॅथ्स आणि सायन्स सारख्या यांना कदाचित रोज एखादा पिरियड मिळत असेल, बाकीच्यांना त्यापेक्षाही कमी पिरियड मिळतात. त्यामुळे 100 तास तो शिक्षक मुलांच्या डोळ्यासमोर असतो आणि वर्गामध्ये निदान 30, 40, 50 मुलं धरली तर ॲक्च्युली म्हणजे काही मिनिटं दरवर्षी ही त्या शिक्षकाचा आणि विद्यार्थ्याचा खरा कॉन्टॅक्ट येतो. इतका छोटा भाग शिक्षकाला मुलाच्या आयुष्यामध्ये मिळतो. आणि तरीही पोरांना शिक्षक आठवत राहतात. कितीही मोठे झाले, आत्ता जरी ज्यांना तुम्ही आता विद्यार्थी म्हणायच्या ऐवजी परीक्षार्थी म्हणता आहात आणि शिक्षकाच्या ऐवजी तुम्ही प्रशिक्षक झालेले आहात, त्याच्या हा युजली काहीतरी मोठं असल्याचं दाखवणारा प्रत्यय आहे संस्कृतमधला, या बाबतीत ते उलट आहे. तर असं असताना सुद्धा आत्ता जी तुमच्या समोर मुलं बसलेली आहेत, बसतात रोज वर्गामध्ये, ज्यांना काही मिनिटं फक्त 1-on-1 टाईम मिळतोय किंवा तेवढीच जागा तुमच्या आयुष्यात मिळते आहे, तेही तुम्हाला जन्मभर लक्षात ठेवणार आहेत. इतका हा भयंकर महत्त्वाचा रोल आहे. म्हणजे सर्व प्रकारे लोकांनी त्याची काटछाट करून, त्याला चौकटीमध्ये घालून, त्याला नियम लावून, तुमच्या डोक्यावर ते जू ठेवून, जू सुद्धा चुकीचं आहे, त्याला क्रॉसच म्हणायला पाहिजे, ते ठेवून सुद्धा तुमचं महत्त्व कमी होत नाहीये. इथे टाळ्या वाजवायची गरज आहे की कारण रोज सकाळी उठायचं, शाळेमध्ये जायचं, शिकवायचं, संध्याकाळी परत यायचं, बाकीची सगळी कामं करायची, आजूबाजूच्या समाजाकडे बघायचं, आणि खरंच आपण करतोय ह्याचा काही उपयोग आहे का, माझं काही या जगात महत्त्वाचा रोल आहे का, खरंच माझी काय जागा आहे या जगामध्ये, मी असे काय दिवे लावले 40 वर्ष नोकरी करून किंवा मुलांना शिकवून, असा एक प्रश्न पडू शकतो ना. डॉक्टर म्हणून मला ते नेहमी जाणवतं की खरंच मी करतोय ह्याचा समोर बसलेल्या व्यक्तीला उपयोग होणार आहे का. आणि मी हेच जर
अख्खा आयुष्यभर करणार असू तर या आयुष्याला काही अर्थ आहे का, असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा अशी काहीतरी उत्तरं कागदावर लिहून मनाशी धरून ठेवलेली गरजेची असतात की इतका थोडा वेळ मिळाला तरीही जो इम्पॅक्ट मला शक्य आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि तो इररिप्लेसेबल आहे. हे काम दुसरं कोणीही करू शकत नाही आहे आणि त्याच्यामुळे शिक्षक टिकून आहे, शिक्षक पण टिकून आहे. हा त्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे. लोकांनी काहीही चॅट जीपीटी आणि एआयच्या नावाने आता शिक्षकांची गरज नाही आणि आता शाळेची गरज नाही नावाच्या गोष्टी सांगितल्या तर हे खोटं बोलतायत. शेजारी कोणीतरी आपल्या बसणं आणि आपण कुठे अडलेलो आहोत हे त्याला कळणं आणि त्यांनी बरोबर तेवढं एक चाक फिरवून देणं हे अजून तरी यंत्रांना जमत नाहीये. नजीकच्या भविष्यकाळात म्हणजे पुढच्या 10 ते 15 वर्षात ते जमेल ह्याची लक्षणं नाही आहेत. की एआय कदाचित अख्खा अंतराळ यान बनवेल आणि त्याला मंगळावर पोहोचतं करेल, पण तुला नेहमी हे गणित इथे अवघड जातं कारण या फंडामेंटल गोष्टीमध्ये तू अडकतो आहे. तर आपण 3 पायऱ्या मागे जाऊन पहिल्यांदा हे दुरुस्त करूया म्हणजे तुझा हा प्रश्न सुटेल. हे समजण्याची जी शिक्षकाची कला आहे, कारण त्याला नुसतं ज्ञान म्हणणं चुकीचं आहे, ती कलाच आहे, तिथपर्यंत मशीन नाही पोचणार आहेत. त्याच्यामुळे जेव्हा जग जास्त कॉम्प्लेक्स होत जातं आहे, वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा इफेक्ट पडतो आहे आणि भंजाळल्यासारखं होतं आहे, तेव्हा बेसिक्स धरून ठेवणे हा सर्वात सेन्सिबल उपाय असतो. आणि हे बेसिक्स काय आहेत ह्याच्याकडे जरा आपण आज बघूया की शिक्षक आणि मूल ह्याच्यातलं मूल ते एक मन घेऊन तुमच्याकडे येत आहे, त्याला फक्त मेंदू म्हणणं किंवा बुद्धी म्हणणं हे चूक आहे, कारण त्याच्यावर संस्कार होत आहेत. आणि ते काय प्रकारचं मन घेऊन ते तुमच्याकडे येत आहे, त्याच्यात तुम्ही काय रोल निश्चित तुमचा आहे, हे पुन्हा एकदा मी एक म्हणजे ज्यांनी शिक्षण भोगलेलं आहे इतके वर्ष, उपभोगलेलं पण आहे आणि भोगलेलं पण आहे, तर असा एक माणूस आणि जो आता बाहेर उभं राहून परत ह्याच्याकडे रोज बघतो आहे, इंटेन्सली बघतो आहे, त्या भूमिकेतून तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करतोय. सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे, आणि एवढी एकच गोष्ट तुम्ही आज लक्षात ठेवली, बाकी सगळं विसरून गेलात तरीही चालेल, ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या मेंदूच्या, तुमच्या समोर वर्गात बसलेल्या त्या मेंदूच्या काही विशिष्ट गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती पाहिजेत. 2 महत्त्वाच्या यंत्रणा आहेत मेंदूमध्ये. एक आहे जो भावनिक मेंदू आहे, ज्याला पॅपेस सर्किट म्हणतात, इमोशनल ब्रेन म्हणतात, लिम्बिक सिस्टीम म्हणतात, किंवा ॲमिग्डाला नावाचं त्याचे जे नर्व्ह सेंटर असतं जिथून या सर्व इमोशन्स मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडतात. हा एक भावनिक मेंदूचा एक भाग आहे जो खूप जुना आहे, जो सर्व प्राण्यांमध्ये सुद्धा असतो. आणि इथे कपाळाच्या मागे बसलेला प्री फ्रंटल लोब किंवा परमस्तिष्क ज्याला आपण म्हणतो, त्याचा विशेषतः डॉर्सोलॅटरल सरफेस जो आहे हा बाजूचा असलेला, हा एक भाग आहे. हे 2 भाग शिक्षक म्हणून तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण तुम्ही जे काही करता, जिथे कुठे तुम्ही अडकता किंवा जिथे कुठे तुम्हाला शिकवण्याचा आनंद मिळतो, तो सर्व मेंदूच्या या 2 भागांवर अवलंबून आहे. या 2 पायांवर माणूस उभा आहे, त्याचं शिक्षण होतं आहे. भावनिक मेंदू हा जन्मतः जवळजवळ पूर्ण तयार होऊन जन्माला आलेला असतो आणि हे जे परमस्तिष्क आहे हे हळूहळू हळूहळू हळू आयुष्यभर वाढत राहतं. तुमचा काय अंदाज आहे या परमस्तिष्काची जी वाढ आहे, की माणूस म्हणून आपल्याला एक सेन्स यावा, कंट्रोल यावा, ह्याच्यासाठी ते काम करतं, तर त्याची वाढ कधी पूर्ण होत असेल, साधारण काय वयात पूर्ण होत असेल, काही अंदाज सांगा. बिंदास बोला, मार्क नाही कापणार कोणी. 25, 14, 40, डॉक्टर मंडळी बोलत आहेत, शिक्षकांचा आवाज ऐकायचा आहे मला. 14, महिला दिन झाल्यावर बंद आवाज. 19, 1. सो आत्तापर्यंत असा समज होता की जी पौगंडावस्था असते त्यामध्ये ही ग्रोथ पूर्ण होते, 16 ते 18 मध्ये कधीतरी ही ग्रोथ संपत असेल. भावनिक मेंदू हे जर कारचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर इंजिन आहे, आणि हा जो परमस्तिष्क आहे हा त्याचे सर्व कंट्रोल सिस्टीम आहे, स्टिअरिंग व्हील आहे, ब्रेक आहे, ABS आहे, वगैरे वगैरे गोष्टी आहेत. तर असा समज होता की 16व्या 17व्या 18व्या वर्षापर्यंत हे सगळं काम संपत असेल. आता आपल्याला
असं दिसतं आहे की जवळजवळ 40शी पर्यंत हे काम पूर्ण होत नाही. 25शी पाशी ते जरा कुठे व्यवस्थित जमायला लागतं. गद्दे 25शी त्याचमुळे कदाचित म्हणत असतील आणि त्यामुळेच ब्रह्मचर्य 25व्या वर्षापर्यंत टिकवून ठेवलं पाहिजे असाही कदाचित एक जुना संकेत असेल. किती लोक ते पाळत होते ते माहिती नाही, कारण जे पुराणातले दाखले आहेत तिथे सर्व लोकांचे बालविवाह झाल्याचे दाखले आहेत. पण तरीही अज्ञान आणि प्रथा या गोष्टी नेहमीच वेगळ्या वेगळ्या दिशेने चालू असतात. त्यामुळे ते ब्रह्मचर्याचे 25 वर्ष कदाचित त्यासाठी म्हणत असतील. तर हा मेंदू घेऊन ते तुमच्यासमोर बसलेला आहे आणि हे जे प्रमस्तिष्क आहे ह्याचं कॉन्स्टंट प्रोग्रॅमिंग चालू आहे. मूल जन्माला आल्यापासून माणूस म्हणून ते मरेपर्यंत त्याचं सतत प्रोग्रॅमिंग चालू आहे. आजूबाजूचे त्याला जे अनुभव येत आहेत त्या अनुभवांवरून ते प्रोग्रॅमिंग होत आहे. ओके. आणि आपण सगळे हे प्रोग्रॅमिंग करतो आहोत. मूल जेव्हा घरात असतं तेव्हा त्याला ज्या गोष्टी सांगितल्या जातात, ते ज्या गोष्टी ऐकतं, त्याला ज्या गोष्टी दिसायला समोर असतात आणि ज्या गोष्टी अनुभवायला मिळतात, हा भाग आपण विसरतो. की मी आज हे छान चित्र काढलं म्हणून दाखवल्यावर होणारं वडिलांचं तोंड आणि मला मॅथ्समध्ये आज 20 पैकी 20 मार्क मिळाले हे आणून दाखवल्यावर वडिलांचं होणारं तोंड, ह्याच्यातला जो सूक्ष्म फरक असतो तो हे प्रोग्रॅमिंग करत असतो. ओके. रस्त्यावर कोणाचे फोटो लागतात, कोणाबद्दल काय बोललं जातं, हे सतत जन्माला आल्यापासून कानावर पडत असतं आणि त्या अनुभवातून ते प्रोग्रॅमिंग चालू असतं. एक 15-20 वर्षापर्यंत हे प्रोग्रॅमिंग शांतपणे होऊ शकायचं. घरातले आईवडील, जवळच्या फॅमिलीतली काही लोक, शाळेतले शिक्षक, संध्याकाळी जिथे ग्राउंडवर खेळायला जातो आहे किंवा व्यायामशाळेत जातो आहे तिथली माणसं, एवढ्यांकडेच या प्रोग्रॅमिंगचे अधिकार होते. कारण फक्त त्यांनाच मुलाला ॲक्सेस होता, बाकी कोणी त्या मुलापर्यंत पोहोचूच शकत नव्हतं. आता याचे जे लिमिटेशन्स होते ते होते, त्यात काहीच शंका नाही. मी ते ग्लोरीफाय करत नाहीये. मी तुम्हाला फक्त एवढंच सांगतो की प्रोग्रॅमिंग होण्याची शक्यता ही फक्त या 3 सोर्सेसकडनं होती. गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये असं झालेलं आहे की ॲक्च्युली हे जे 3 सोर्सेस आहेत हे कमालीचे थिटे पडता आहेत आणि मुलांच्या हातामध्ये ही जी वस्तू आलेली आहे त्यातून, त्याच्या आधी टीव्हीमधून आणि या विविध गोष्टींमधूनही हे प्रोग्रॅमिंग चालू आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या हे लक्षात येत नाही की आपलंही प्रोग्रॅमिंग ह्याच्यातून चालू आहे आणि त्याला जर आपण तोंड देऊ शकत नाहीये किंवा रेजिस्ट करू शकत नाहीये तर ज्या मुलाचे कंट्रोल सेंटर्स अजून डेव्हलपच झालेले नाहीयेत त्यांनी ते रेजिस्ट करावं अशी अपेक्षा बाळगणं हा फोलपणा आहे. दुसरा गोंधळ असा आहे की फक्त ते प्रोग्रामिंग होत आहे असा भाग नाहीये. एक खूप वेगळी गोष्ट घडते आहे ज्याचं आपल्याला कोणालाही अंदाज येत नाहीये, कारण ते सगळ्यांच्या बाबतीत घडतंय त्याच्यामुळे ते दिसत नाही. जशी आपल्याला हवा दिसत नाही, ती काढून घेतल्याशिवाय कळत नाही, तशातला हा भाग आहे की जो भावनिक मेंदू आहे त्याला एक विशिष्ट प्रकारची अधूनमधून शांतता गरजेची असते. तो जर सतत चेतवलेला अवस्थेमध्ये जर राहिला तर त्याचं प्रोग्रॅमिंग चुकतं आणि आजूबाजूला जे घडतं आहे सध्या, मुलांपर्यंत जे पोहोचतं आहे त्यातनं हा भावनिक मेंदू सतत स्टिम्युलेटेड ठेवायचा या दृष्टीने फक्त काम होत आहे. आत्ताच खालती आम्ही बोलत होतो की दर्डासाहेबांच्या मुलीला न्यूरोसायकॉलॉजीमध्ये ती काम करते आहे अमेरिकेत, आणि मी त्यांना असं म्हटलं की जे चांगले न्यूरोसायकॉलॉजिस्ट आहेत अमेरिकेतले ते सगळे आता पेशंट्स बरोबर काम करत नाहीत, तर त्यांना तिप्पट ते चौपट पगार देणाऱ्या गेमिंग कंपनीज बरोबर काम करतात, जिथे त्यांच्या पूर्ण शिक्षणाचा एकाच दिशेने उपयोग केला जातो की जास्तीत जास्त वेळ माणूस हा गेम कसा खेळत राहील, तो कशा प्रकारे स्टिम्युलेट होईल, त्याला काय केलं तर तो या गेममध्ये जास्त इंटरेस्टेड राहील, ह्याच्या ज्या साध्या साध्या ट्रिक्स आहेत त्या तिथे इम्प्लिमेंट करणं हे आता सायकॉलॉजिस्टचं काम प्रगत देशांमध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळे जगातले जे टॉप नॉच ब्रेन्स आहेत ते तुम्हाला तो फोन खालती ठेवता येऊ नये किंवा त्या गेममधनं तुम्ही बाहेर पडू नये किंवा त्या सोशल मीडियामधनं तुम्ही बाहेर पडू नये ह्याच्यासाठी काम करतायत. हे तुमचे शत्रू आहेत आणि त्यांच्या विरुद्ध तुम्ही लढायचा प्रयत्न करताय 95% घेऊन आणि 97% घेऊन.
त्याच्यामुळे एकीकडे हा सतत चेतावला जाणारा मेंदू की ज्याला शांत व्हायलाच वेळ मिळत नाहीये, आणि ते इमोशनल सेंटर्स जितके स्टिम्युलेटेड तितकं हे प्रीफ्रंटल लोब त्याच्यासमोर कमी पडतो आहे. हा त्यातला महत्वाचा भाग आहे की फक्त प्रोग्रॅमिंगमध्येच हात घातला जातो आहे असं नाहीये, तर ती गाडीसारखी रेव होतीये, ते इंजिन अशा प्रकारे ट्यून केलं जात आहे की ते शांतच होत नाहीये. ह्याच्यामुळे काय होतं तर ह्याच्यामुळे मेंदू हा बाल अवस्थेतच टिकून राहतो. मला आत्ता भूक लागली आहे आणि मी जोरात रडल्यावर पटकन आई समोर येत नाही म्हणून स्वतःचाच हात कडाकडा चावणारं लहान मूल आणि व्हॉट्सॲपवर काहीतरी मेसेज वाचून ताबडतोब हातामध्ये झेंडा, तलवार किंवा काहीतरी घेऊन रस्त्यावर धावत येणारा माणूस, मग तो कितीही वयाचा असो, ह्याच्यात काही फरक नाहीये. तीच अवस्था कॅरी होत राहणं हा त्यातला सर्वात मोठा धोका आहे. आणि ह्याचा सर्वात मोठा चटका शिक्षकांना बसतो, कारण पालक तितकं वेळ पोरांसमोर आता राहिलेच नाहीयेत. तुमच्या वर्गामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्याचा अर्थ इथे आहे. कारण सर्व शिक्षकांकडनं मला असं नेहमी ऐकायला मिळतं की मुलं पहिल्यासारखी राहिली नाहीत. ऑब्व्हियसली हे आपण हजारो वर्ष ऐकत आलेलो आहोत, त्यात काही नवीन नाहीये. ओके, रामायणामध्ये सुद्धा अगदी बालकांडामध्ये का त्याच्यानंतरच्या कांडामध्ये मला आठवत नाही, राम जेव्हा वनवासात जायला निघतो तेव्हा अनेक ऋषी येऊन त्याला समजून सांगायचा प्रयत्न करत असतात. त्याच्यातला एक ऋषी त्याला सांगायचा प्रयत्न करतो, कुठे बापाच्या नादाला लागतो, म्हातारा झालाय, सोड, आयुष्य जगायचं असतं, मस्त आयुष करायची असते. ओके, त्याच्यामुळे हा फिनॉमिना नवीन नाहीये, हा फिनॉमिना जुना आहे. पण अशा प्रकारे वेगळ्या प्रकारची मेंदूला चेतना देणं आणि त्याच्यामुळे होणारा डिस्टर्बन्स झेलायला लागणं हे तुमच्यावर येऊन पडतंय. सुदैवाने काही काही न्यूरोसायकॉलॉजिस्ट अजून असे शिल्लक आहेत की ज्यांनी सॉफ्टवेअर कंपन्यांच्या नोकऱ्या घेतलेल्या नाही आहेत, आणि त्यांनी या सगळ्याला तोंड कसं द्यायचं ह्याचेही काही छोटे छोटे उपाय सांगितलेत. आणि ते इतके गमतीशीर, इतके सोपे आणि इतके छान उपाय आहेत की जे तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये वापरणं शक्य आहे. कारण मला असं वाटतं की जे लोक शिक्षकी पेशा घेतात त्यांना कुठेतरी मुलांबद्दल मनामध्ये मुलांबरोबर काम करण्याची इच्छा असते म्हणून ते पेशा घेतात. कारण इतक्या गोष्टी अवेलेबल आहेत जगात, तरीही जी लोक बाय चॉईस हे काम करायचं ठरवतात त्यांना मुलांबद्दल काहीतरी वाटत असेल म्हणून ते करत असतील असा माझा समज आहे. आणि तो मी प्लीज कोणी तो तोडू नका. ओके, तो टिकून राहणं फार गरजेचं आहे मुलांबरोबर काम करण्यासाठी. तर आपण काय करू शकतो तर अशी कल्पना करा, 1 मिनिट सगळे शिक्षक मंडळी जे इथले आहेत एक छोटा एक्सरसाइज करूया. सगळेजण डोळे बंद करा. ओके, तुमच्या वर्गातलं जे सर्वात त्रासदायक मूल आहे त्याचा चेहरा डोळ्यासमोर आणा. त्याचं नाव सांगू नका, मी तुम्हाला विचारणार नाही. मी डॉक्टर आहे त्याच्यामुळे प्रायव्हसीबद्दल मी कमालीचा जागरूक असतो. ते मूल तुमच्या डोळ्यासमोर आणा. अशी कल्पना करा की ते मूल शाळेमध्ये येतं आहे, त्याच्या पाठीवर दप्तर आहे, एक मोठं जड मोठं दप्तर आहे त्याच्या पाठीवर, आणि त्याच्या आजूबाजूला वर्गाच्या बाहेर घडणाऱ्या घटना या त्या दप्तरामध्ये आहेत. ओके, त्याचे आईवडील त्याच्याशी कसं बोलतायत, त्याचे मित्रमंडळी कशी वागतायत, शाळेत यायच्या आधी त्याच्या घरात काय घडलं, रस्त्यात त्याला काय दिसलं, काल रात्री त्यांनी काय बघितलं, त्याला काय स्वप्न पडली, शाळेत येऊन काय होणार आहे ह्याच्याबद्दल त्याच्या काय अपेक्षा आहेत, काय अनुभव आहेत, या सर्व गोष्टी त्याच्या त्या दप्तरामध्ये आहेत. आणि तो तिथे येतोय आणि या गोष्टी जड आहेत, छोट्या मुलाला झेपणार नाहीत, इतक्या जड आहेत. आई वडिलांच्या महत्वाकांक्षांचं ओझं सुद्धा तो स्वतःच्या दप्तरामध्ये घेऊन तुमच्या समोर येतोय. ओके, तर आता हे जे सर्वात अवघड वाटणारं तुम्हाला मूल आहे त्याला कुठल्या गोष्टीचा सर्वात जास्त त्रास होत असेल हे त्या मुलाचं नाव न घेता आता तुम्ही डोळे उघडू शकता. तुमच्यापैकी काही लोकांनी फक्त मला हात वर करून तेवढं सांगा, तेवढं एक वाक्य सांगा की हे जे तुमच्या वर्गातलं सर्वात जास्त त्रास देणारं मूल आहे त्याच्या दप्तरात सर्वात मोठं वजन कुठल्या गोष्टीचं आहे.
कुणी सांगा. अपेक्षांचं ओझं आहे, कॉम्पिटिशनचं ओझं आहे. या दोन पलीकडे लातूरमध्ये घडत असेल हो काहीतरी. बोला मॅडम. अभ्यास आवडत नाही तरी शाळेत रोज यावं लागतंय, बरोबर आहे. अजून काय? त्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रश्न पडत आहेत, त्याची उत्तरं सापडत नाहीयेत, ते एक ओझं आहे. ही जबाबदारी आहे मोठी. हो, की चुळबुळ करावीशी वाटते, शांत नाही बसावं असं वाटत, पण 8 तास 10 तास 12 तास चालणाऱ्या शाळा आहेत. भावभावनांचं ओझं आहे की कालच संध्याकाळी शेजारची ती गोड मुलगी माझ्याकडे बघून हसली, आज ती शाळेत दिसेल का, आज ती परत माझ्याकडे बघून हसेल का, आणि जर ती आज परत हसली तर त्याचा अर्थ कसा असेल. हे बघा, या सर्व गोष्टी घेऊन ते मूल तुमच्या समोर बसतंय. मग ते पहिलीतलं असो नाही तर 10वीतलं असो, या सर्व गोष्टी घेऊन बसतंय. आणि शिक्षक म्हणून तुमचा ह्याच्यापैकी कशावरही कंट्रोल नाही आहे, ह्यातलं काहीच तुमच्या हातातलं नाही आहे. त्याला घरी सकाळी 2 फटके खाऊन निघालेला आहे का, डोळे उघडत नव्हते म्हणून काय पद्धतीने त्याच्या डोळे उघडले गेलेले आहेत, त्या गाडीमध्ये बसून जेव्हा ती 10 मुलं तिथं पोहोचली तेव्हा त्या गाडीत काय घडलेलं आहे, आपल्याला ह्याच्यापैकी काही माहिती नाही. पण आपल्याला हे माहिती आहे की या सर्व गोष्टी डोक्यात घेऊन हे मूल तिथे पोहोचलेलं आहे. या सर्व गोष्टी चांगल्या असो वाईट असो, या एका प्रकारे त्याच्या इमोशनल ब्रेनला त्यांनी ऑलरेडी खूप स्टिम्युलेट करून ठेवलेलं आहे. आणि तुम्ही जे काय काम करायचा प्रयत्न करता आहात ते सगळं प्री फ्रंटल लोबवर बेस्ड आहे. त्याचा वेगळा मेंदू उत्तेजित घेऊन, मेंदूचा वेगळा उत्तेजित भाग घेऊन ते तुमच्या समोर येऊन बसलंय. तुम्हाला तो भाग शांत करायचा आहे आणि या भागाला जागा द्यायची आहे. कारण ते जर करता आलं नाही तर तुम्ही जो लेसन प्लॅन बनवून आणलेला आहे तो तुम्हाला डिलिव्हर नाही करता येणार आहे. आणि शिक्षकाचं विहित कर्तव्य असं आहे की त्यांनी जो लेसन प्लॅन बनवलेला आहे तो निदान एक 80, 90, 95% लातूरच्या भाषेत बोलायचं तर 99% फिडेलिटीने त्या मुलापर्यंत त्या 40 मिनिटांमध्ये पोहोचला पाहिजे. ते जर झालं नाही तर शिक्षक म्हणून असणं व्यर्थ आहे, बरोबर. तर या गोष्टी घडवून कशा आणायच्या, तर पहिली गोष्ट म्हणजे हे सगळं घेऊन ते मूल तिथे बसलं आहे याचं भान असणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा त्या वर्गामध्ये शिरता तेव्हा दाराच्या बाहेर एक क्षण उभं राहून, जसा नट स्टेजवर जायच्या आधी विंगेत उभा राहून काहीतरी एक 15 सेकंदाची तयारी करतो पहिलं पाऊल स्टेजवर पडायच्या आधी, त्या प्रकारची तयारी करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला नाटक नाही करायला सांगत आहे, मी तुम्हाला नट व्हायला सांगतोय. कारण लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा दारातून आत येता तेव्हा मेजॉरिटी मुलांचं लक्ष तुमच्याकडे आहे आणि त्या पहिल्या काही मायक्रो सेकंड्समध्ये तुमचा आजचा वर्ग कसा होणार हे ठरतंय. तर साध्या गोष्टी असतात. तुम्ही बरेचदा लाईनीने पिरियड्स लावलेले असतात, मध्ये मोकळी जागा सुद्धा नसते, तुम्ही कसे बसे इथून गोष्टी उतरून तिथे धावत असता. तिथे मध्ये तो काही सेकंदाचा ब्रेक गरजेचा आहे, ग्राउंडिंग गरजेचं आहे, बॉडी चेक गरजेचं आहे की मी बरा उभा आहे ना, पुरुष माणसांनी माझ्या पॅन्टची झिप मी लावलेली आहे का नाही, सगळी बटणं बंद आहेत का नाही, स्त्री शिक्षकांनी माझं जे काय पदर केस सगळं ठीकच्या ठिकाणी व्यवस्थित आहे का नाही, दुपट्टा घेत असाल तर ते सरकवत एक टोक इथे आलंय आणि दुसरं खालती गेलंय असं तर नाही झालं. या गोष्टी का महत्वाच्या आहेत, कारण तो जो अवतार पहिल्या क्षणी मुलांना दिसतो आहे, आणि अवतार हे मी दशावतार या भव्य दिव्य कल्पनेतून म्हणतो आहे, मराठीत याला काय अवतार आहे असं म्हणतात असं नाही, हे मुलांवर पक्क बसतं आहे. कारण तुम्ही ज्या मुलांशी डील करता आहात ते रात्रंदिवस कमालीचे सुदृढ, सुंदर आणि सौष्ठव असलेली लोक बघता आहेत. आपण त्यांच्याशी कॉम्पीट करणं हा आपला उद्देश नाहीये, पण त्यांच्याशी कॉन्ट्रास्ट म्हणून काहीतरी कॉमिक होणं हे गरजेचं नाहीये. तुम्ही मेकअप करून यायला पाहिजे आणि तुम्ही सलमान खान सारखी बॉडी बनवायला पाहिजे असा त्याचा अर्थ नाहीये, पण तुम्ही व्यवस्थित कॉन्फिडंट त्यांच्या समोर येणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही घरामध्ये पाय ठेवता, दारातून आत पाय ठेवताय, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आहे का, की चला आपण परत सगळे एकदा भेटतोय आज,
आज आपण काहीतरी, तुम्ही 50 आणि मी 1 मिळून आपण काहीतरी मजा करणार आहोत, काहीतरी नवीन करणार आहोत, काहीतरी चांगलं पुढच्या 40 मिनिटात आपण घडवणार आहोत, याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसणं गरजेचं आहे. मी असं म्हणणार नाही की तो जर तुम्हाला वाटणं बंद झालं असेल तर तुम्ही नोकरी सोडा. मुळीच नोकरी सोडू नका. पहिले काही दिवस तो आनंद मला होतो आहे याचं नाटक करा आणि तिथे जाऊन काम करायला सुरुवात करा. मुलं तो आनंद तुम्हाला वाढवून देतील आणि मग तो खरा खरा व्हायला लागेल. पण 5 सेकंद दाराच्या बाहेर उभं राहून बॉडी स्कॅन करून चेहऱ्यावर ते आनंदाचे भाव आणून पहिल्यांदा वर्गामध्ये जा. ह्याच्या मागे न्यूरोबायोलॉजिकल कारण आहे की तो जो ऑलरेडी तापलेला मेंदू आहे तो फास्ट बॉलरने टाकलेल्या बॉल सारखा आहे. तुम्ही त्याच्यावर पहिल्या बॉलवर 6 मारायचा प्रयत्न करू नका. शिक्षण आहे, 10-10 वर्ष 15-15 वर्ष चालणारी गोष्ट आहे. T20ची मॅच नाहीये. तर तो जरा नीट खेळूया पहिला बॉल व्यवस्थित. हा तो महत्वाचा भाग आहे. त्याला थोडं शांत करूया. कारण तो जर चेतवलेला मेंदू, आणि बरेचदा तो निगेटिव्ह भावनांनी चेतवलेला मेंदू असतो, तो जर शांत झाला नसेल तर तुमच्या पुढचे 40 मिनिट वॉशआउट होणार आहेत. तुम्ही म्हणाल की ऑलरेडी इथे शिकवायला वेळ कमी पडतोय डॉक्टर शुक्ला आणि तुम्ही हे काहीतरी ध्यानधारणा करायला सांगता आहेत. मी तुम्हाला एवढंच सांगायचा प्रयत्न करतोय की 40च्या ऐवजी 38 मिनिटाचा पिरियड आहे असं समजा आणि 2 मिनिट या कामासाठी द्या. तुमचे 38 मिनिटं सत्कारणी लागतील. तर तो चेहऱ्यावर आनंद घेऊन वर्गामध्ये या. तुमचं निम्म काम झालेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की फक्त खडू आणि फळा घेऊन स्वतःला तिथल्या तिथे रिस्ट्रिक्टेड ठेवू नका. हा अख्खा वर्ग तुमचा आहे. तर त्याच्यात इकडे तिकडे फिरा. हा खूप महत्वाचा भाग आहे की तुम्ही पोरांना, म्हणजे तुम्ही जे बोलता आहात ते बोलत बोलत जरी तुम्ही फिरलात तरी तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जिथं जाता आहात तिथली मुलं शांत होत जात आहेत. हा तुमचा सगळ्यांचा अनुभव असणार आहे. विशेषतः जेव्हा तुम्ही मागे उभं राहून बोलता आहात तेव्हा पुढची सगळी बॅच हाय अलर्टवर आहे. कारण तुम्हाला काय दिसतंय ह्याची त्यांना चिंता आहे. क्लास मॅनेजमेंट हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. बरेच शिक्षक मला सांगतात की पोरांना शांत करून बोलायला सुरुवात करणं, वर्ग चालू ठेवणं आणि पूर्ण 30 मिनिट ते निदान रिझनेबली शांत बसतील हे बघणं, हे मोठं चॅलेंज होऊन बसलेलं आहे. या साध्या साध्या गोष्टी आहेत की चालताना, वर्गामध्ये तिथे असताना स्त्री शिक्षकांना तर मुलांना हात लावायची अगदी परवानगी आहे. त्यांच्या खांद्यावर हात ठेवा मागून. साधा तो जो एक स्पर्श असतो त्यांनी माणसाचा अवेअरनेस अख्खा ट्रान्सफॉर्म होतो. छोट्या छोट्या गोष्टी असतात. तुमचा अधिकार तिथे तुम्हाला दाखवावा लागतो. फॉर दीज 40 मिनिट्स आय ओन यू. हा कॉन्फिडन्स शिक्षकाला असणं गरजेचं असतं. मुलं कॉन्फिडन्सला रिस्पॉन्ड करतात. मी फॅमिली कोर्टाबरोबर गेली अनेक वर्ष काम करतोय आणि आयांकडून हा नेहमी येणारा प्रश्न असतो की ताटातूट झालेली आहे, मुलं अधूनमधून वडिलांना भेटायला जात आहेत. या मुलाच्या देखत या मुलांनी बघितलेलं आहे की हा माणूस माझ्याशी किती वाईट वागला आहे, तरी हा इतक्या प्रेमाने त्याला का भेटायला जातो, हा इतक्या कौतुकाने का स्वतःच्या वडिलांना भेटतो किंवा ही भेटते, असा एक नेहमी डोळ्यात पाणी आणून विचारला जाणारा प्रश्न आहे. आणि त्याला एक सरळ साधं मानसशास्त्रीय उत्तर आहे की माणूस हा नेहमी स्ट्रेंथकडे अट्रॅक्ट होतो. जी व्यक्ती त्यांना अधिकारवाणीने वागताना बोलताना दिसते त्याच्या शेजारी ते जाऊन उभे राहतात, कारण त्यांना तिथे सेफ वाटतं. लहान मुलाला आई डोळ्यासमोर मार खाते आहे ह्याच्यात आईबद्दल वाईट वाटण्यापेक्षा सुद्धा मी या माणसाच्या बरोबर राहिलो, ह्याच्या बाजूने राहिलो तर मी सुरक्षित राहील. जी स्वतःची काळजी घेऊ शकत नाही ती माझी काळजी काय घेणार, मला ह्याचीच बाजू घेणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी लोक डिक्टेटर्सना सुद्धा पटकन उभे राहून सॅल्यूट करतात. त्याच्यामुळे त्या वर्गात तुम्ही ती स्ट्रॉंग फिगर दिसणं गरजेचं आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. याचा अर्थ तुम्ही तिथले दादा असले पाहिजे असं नाही, पण या वर्गामध्ये हे 40 मिनिट मी इन्चार्ज आहे.
आपण आहोत आणि मी ह्याचा लीडर आहे, त्या पॅकचा लीडर आहे, हे मुलांना संकल्पना असणं गरजेचं असतं, हा अनुभव असणं गरजेचं. छोट्या छोट्या गोष्टी असतात. बोलता बोलता जो वर्गातला सर्वात टार्गेट मुलगा आहे, शिकवता शिकवता आवाजाचा टोन किंचितही न बदलता त्याच्या बेंचपाशी जाणं, बोलणं तसंच चालू ठेवणं, त्याचे जे काय वह्या पुस्तकं तिथे असतील ते किंचित सरकवणे, व्यवस्थित अरेंज करून ठेवणे, तो पेन ते बोलताय तेच शिकवताय तुम्ही, काहीही त्याच्याकडे तुम्ही लक्षही देत नाहीये, पण त्याचं फर्निचर तुम्ही रिअरेंज करताय. याने काय होतं? पुरुषांना हा कदाचित फार मोठा अनुभव नसेल, पण स्त्रियांना माहिती असतं, लग्न होऊन जेव्हा तुम्ही नवीन घरात येता तेव्हा या घरात साखर इथेच ठेवली जाते. ती जर तुम्ही उचलून दुसरीकडे ठेवली तर ती दुसऱ्या दिवशी परत तिथे येते आणि सांगितलं जातं की नाही नाही, इथे साखरेची बरणी ही इथेच असते. आय अरेंज द फर्निचर. तू जर वेगळं ठेवलं तर ते मी रिअरेंज करणार आहे. इट इज अ स्टेटमेंट ऑफ पॉवर की मी इथे गोष्टी मॅनेज करू शकतोय. तू अशी ठेवलेली वही मी अशी करून ठेवू शकतो आहे. हा मला अधिकार आहे या वर्गामध्ये. आणि यातनं मेसेज काय जातो की जेव्हा वर्गातलं सर्वात गडबड करणारं मूल शांत होतं, आश्वस्त होतं, हे चॅलेंज नाही आहे, हे त्या मुलाला आश्वस्त करणं आहे की मी आहे, बस शिक्षण चालू ठेवूया, तेव्हा बाकीची मुलं ही आपोआप शांत होतात. हा भाग फार महत्वाचा आहे. या गोष्टी कुठेतरी महाविद्यालयामध्ये शिक्षकांना सांगितल्या गेल्या पाहिजेत की हाऊ डू यू ओन युअर क्लास. अनेक ठिकाणी त्या व्यक्तीचा महिमाच इतका मोठा असतो की लोक लोटांगणच घालतात. सचिन तेंडुलकर बॅट घेऊन तिथे आला, भीमसेन जोशी मांडी घालून बसले की शांतताच होते. आपण ते नाही आहोत. आपण रोज त्यांना दिसतो. भीमसेन जोशी वर्षातनं एकदा कधीतरी दिसणारी व्यक्ती, आपण रोज दिसतो आहोत. त्यामुळे आपल्याला थोड्या वेगळ्या गोष्टी कराव्या लागतात की ज्याने ती व्यक्ती आश्वस्त होईल, शांत होईल, त्याचा फोकस तुमच्या बोलण्याकडे येईल आणि तुम्ही जे काय सांगतात ते तिथपर्यंत पोहोचायला सुरुवात होईल. छोट्या छोट्या गोष्टी आहेत या फार गरजेच्या आहेत. तिसरी गोष्ट ही तुमच्यापैकी अनेक जणांना आवडणार नाहीये, पण तरीही आता फटकळ म्हणून माझे त्यांनी ओळखच करून दिली आहे, तर ते प्रूव्ह करणं भाग आहे मला, म्हणून सांगतो आहे. विद्यार्थ्यांकडनं गेली, आता मी 99 साली प्रॅक्टिस सुरू केली तेव्हापासून, म्हणजे आता 27 वर्ष झाली मुलांकडनं गोष्टी ऐकतोय, शिक्षकांबद्दलच्या गोष्टी ऐकतोय. अनेक मुलांची ही तक्रार असते की शिक्षक वेळ वाया घालवतात वर्गामध्ये. तुम्ही गणित शिकवायला आलात ना, तुम्ही गणित शिकवा ना, तुम्ही आयुष्याची फिलॉसॉफी नका ना सांगू. कारण रियालिटी अशी आहे, रियालिटी अशी आहे की आपण त्यांचे हिरो नाही आहोत, आपण रोल मॉडेल नाही आहोत. त्यांचे रोल मॉडेल कसे दिसतात, त्यांची शरीरं कशी असतात, त्यांचं प्रेझेंटेशन कसं असतं, त्यांच्याकडे किती मालमत्ता असते, त्यांची किती पॉवर आहेत, हे खूप पलीकडे गेलंय. अहो, तुमच्या माझ्या लहानपणी आजूबाजूला दिसणारी लोक रोल मॉडेल्स होती आणि इतिहासाच्या पुस्तकामधनं भेटणारी लोक कधी कधी रोल मॉडेल होती. हे गणित खूप मोठ्या प्रमाणात बदललंय. त्यामुळे तुमची लाईफ फिलॉसॉफी ऐकण्यात त्यांना इंटरेस्ट नाहीये. आणि आय एम व्हेरी सॉरी टू से, तुमच्या लाईफ फिलॉसॉफीने तुम्हाला कुठे नेऊन सोडलेलं आहे हे त्यांना दिसतंय. हे तुम्ही दाखवून देता आहात. तुम्ही सांगता आहात की तू डॉक्टर व्हायची गरज आहे. तुम्ही असं नाही म्हणत आहात की तू शिक्षक व्हायला पाहिजे. तुम्ही सांगतात माझ्यासारखा होऊ नको. मला इतक्या वर्षांच्या शाळा, ज्युनियर कॉलेज आणि मेडिकल कॉलेजच्या याच्यामध्ये एक शिक्षक फक्त असा भेटला होता जो म्हणाला की भूषण तुझा स्टेज प्रेझेन्स चांगला आहे, तू गोष्टी सोप्या करून सांगू शकतो, तू शिक्षक व्हायला पाहिजे. फिजिओलॉजीच्या ज्या माझ्या प्रोफेसर होत्या डॉक्टर गोखले, त्यांनी ही गोष्ट सांगितली होती. इतक्या वर्षामध्ये एकाही माणसाने मला हे सांगितलं नाही की भूषण तू शिक्षक व्हायला पाहिजे, तू मोठा डॉक्टर हो. अरे मग तुम्ही काय लहान डॉक्टर आहात का? तुम्ही त्यांना सांगता आहात तुमच्या तोंडाने दिवसातून 100 वेळेस की माझ्यासारखा होऊ नकोस. हे तुमच्या लक्षात आलंय का कधी की आपण काय मेसेज देतोय? मग ते कुठून ऐकणार आहेत माझं? त्यांना कुठून माझी किंमत वाटणार आहे?
मी जर आनंदी दिसत नाही, मी कायम टेन्शनमध्ये दिसतो, मी कायम माझ्याच पेशापेक्षा तू वेगळं मोठं काहीतरी कर या दृष्टीने तुला सतत तयार करायचा प्रयत्न करतो आहे, तो कुठून त्याला माझ्याबद्दल आदर, प्रेम, माया काय काय वाटणार आहे? मग फक्त शिल्लक राहते ती भीती. मग तेवढं एकच अस्त्र शिल्लक राहतं. बरं, ते आता हात चालवायचा कार्यक्रम सरकारने बंद केलाय, बरं झालं बंद केलं, तर गरजच होती ते बंद होण्याची. मग भीती कशी? की ऐका, पाठ करा, घोका, तसंच्या तसं लिहा, नाहीतर तुमचं काही खरं नाही. कॉम्पिटिशन, भयंकर कॉम्पिटिशन, सारखा तो वाक्य घासून 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 सांग. कॉम्पिटिशन कशाला म्हणतात? 4 भाऊ आहेत, एक जॉब आहे, आणि ज्याला तो जॉब हवाय त्याला उरलेल्या 3घांचा खून करावा लागतो, त्याला कॉम्पिटिशन म्हणतात. औरंगजेबाला जे होती ना ती कॉम्पिटिशन होती. तुमच्या माझ्या पोरांना कॉम्पिटिशन नाहीये. संपली कॉम्पिटिशन तेव्हाच मुघलांबरोबर. त्याला कॉम्पिटिशन म्हणतात. की भावाच्या आधी जर मी तिथे पोहोचलो नाही तर माझं मुंडकं कापून दिल्लीच्या वेशीवर लावलेलं सापडेल लोकांना. एकच जॉब आहे बादशहाचा, 4 कॉम्पिटिटर्स आहेत आणि उरलेले 3 सख्खे भाऊ आहेत. आणि देर आर नो लुझर्स, देर इज अ विनर अँड देर आर 3 डेड प्रिन्सेस. ह्याला कॉम्पिटिशन म्हणतात. पण ती भीती दाखवून दाखवून प्रॉब्लेम असा होतो की तो ऑलरेडी उत्तेजित मेंदू आहे, वर्गात चालणारी भाषा भीतीची आहे, तो मेंदू अजून उत्तेजित होतोय, तो कॉग्निटिव्ह वर्क काही करूच शकत नाहीये. त्याच्यामुळे जी मुलं ऑलरेडी किंचित बधीर झालेली आहेत किंवा मॅच्युरिटीच्या अशा स्टेजला पोहोचलेली आहेत की त्यांचा तो मेंदू ऑटोमॅटिकली शांत झालेला आहे, ते विद्यार्थी म्हणून शिक्षकांना आवडतात. कारण ते भावनेने फारसे उत्तेजित होत नाहीत, ते कमालीचे शिस्तीचे असतात, ते वेळच्या वेळी तिथे येतात. शिक्षकांना ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत विद्यार्थ्यांमध्ये त्या 3 आहेत. एक म्हणजे बुद्धिमत्ता. हुशार मुलं सगळ्यांना आवडतात. तुमच्या मनात जी काय बुद्धिमत्तेची व्याख्या असेल त्यामध्ये फिट बसणारा विद्यार्थी तुम्हाला हुशार वाटतो. त्याच्यामुळे तुम्हाला ती हुशारी ही एक गोष्ट लागते. दुसरं म्हणजे शिस्त लागते शिक्षकांना. उलटामध्ये विचारणारा, त्रास देणारा, तुमचा प्लॅन डिस्टर्ब करणारा माणूस तुम्हाला आवडत नाही. ठीक आहे, मी समजू शकतो. आणि तिसरी गोष्ट जी शिक्षकांना भयंकर आवडते ती म्हणजे कृतज्ञता. की विद्यार्थ्यांनी ती कृतज्ञता दाखवली पाहिजे. या 3 पैकी कशापैकी एकावर जर तो विद्यार्थी कमी पडला तर तो चांगला आदर्श विद्यार्थी राहत नाही. गंमत अशी आहे की इतकी शिस्तबद्धरित्या येणारी 100% अटेंडन्स दाखवणारी जी मुलं असतात ना, ही आयुष्यात फार काही करत नाहीत. हा प्रॉब्लेम आहे. लोक जे सांगतात ना, कायम हा प्रश्न विचारला जातो चाइल्ड सायकॅट्रिस्ट म्हणून की आमच्या लहानपणी आम्हाला आईवडिलांनी बडवलं, आम्हाला शिक्षकांनी बडवलं, आम्हाला अमुक त्रास झाला, तमुक त्रास झाला, आमचं काय वाईट झालं? तुम्हाला माहिती पण नाही तुमचं काय वाईट झालं. 140 कोटी क्लार्क्स आहेत या देशामध्ये. हे वाईट झालं असं नाही तुम्हाला वाटत? कोणालाही ज्याच्या अंगावर युनिफॉर्म आहे किंवा डोक्यावर पांढरे टोपी घालून जो फिरतो आहे खादीचे कपडे घालून, त्याला कधी उलटा प्रश्न विचारायची कोणाच्याही शरीरामध्ये हिंमत राहिलेली नाहीये. हे तुम्हाला नुकसान नाही वाटत? कुठल्याही ऑथॉरिटीला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही आहात, हे तुम्हाला नुकसान नाही वाटत? लाच दिल्याशिवाय एक कागद पुढे सरकत नाहीये, तुमचा पगार तिथे निघण्यासाठी तुम्हाला त्या क्लार्कला पैसे द्यावे लागतात आणि हे तुम्ही झेपता, हे तुमचं नुकसान झालं असं तुम्हाला नाही वाटत? तुम्ही लहानपणापासून हाणून मारून त्या काय ती जी काय संस्कृती होती त्याच्या खाली घडवलेले असे नग आहात की तुम्ही उभं राहून कशालाही विरोध करू शकत नाही आहात आणि तुम्ही म्हणता आमचं काय नुकसान झालं? तुमच्या आयुष्यात काय होणं शक्य होतं त्यापैकी काहीही झालं नाही, हे तुमचं नुकसान नाही झालं? ही इतकी महत्वाची गोष्ट आहे. मघा जे क्रांतीची सुरुवात शिक्षणातून व्हायला पाहिजे म्हणतात ती ही आहे. म्हणजे काय तुम्ही सगळ्यांनी उद्या उठून बेंच जाळायचे आणि शाळा फोडायच्या असा याचा अर्थ होत नाही. साधी गोष्ट आहे, क्रांती ही फार प्रेमाने व्यवस्थित घडवून आणता येते. तुमच्या समोर बसलेल्या मुलाला कॉन्फिडन्स जर आला तर ही क्रांती घडतीये, तुमच्या डोळ्या देखत घडतीये. हा कॉन्फिडन्स कुठून येणार आहे? मी महत्वाचा आहे हा शिक्षक येतो तेव्हा माझ्याकडे बघून हसतोय, त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आहे, म्हणजे माझा काहीतरी सेल्फ वर्थ आहे, माझ्या वेळेची त्याला किंमत आहे. मला जर काही अडलं
तर तो मला तिथं उभं राहून बोलू देतो आहे, विचारू देतोय, 4 वेळेस विचारू देतोय. वेळ नसेल तर न रागावता सांगतोय की बाबा रे तुझे प्रश्न संपत नाहीयेत, माझ्याकडे वेळ नाही, मला जावं लागेल, तू दुसरं काहीतरी बघ. हे स्वच्छपणे मला सांगतो आहे, माझ्यासाठी मेहनत घेताना दिसतोय. ही जर व्यक्ती महत्वाची आहे आणि ती व्यक्ती मला महत्व देते आहे, तर मी महत्वाचा असला पाहिजे, आणि मी जर महत्वाचा आहे तर मी योग्य गोष्टी केल्या पाहिजेत. हा तो कॉन्फिडन्स असतो. तेव्हा 15व्या वर्षी मित्र गोळा करून एक किल्ला जिंकून स्वराज्याची सुरुवात होऊ शकते. अचानक कुठून वरून येऊन टपकून पडत नाहीत. लोक म्हणतात पोरांसाठी सेशन घ्या, त्यांचं जरा बुस्टिंग करा. त्याच्यापेक्षा गांजा उडायला द्या ना पोरांना, मस्त वाटेल 24 तास. बोलून मस्त वाटणं हा कॉन्फिडन्स नसतो. कॉन्फिडन्स हा अनुभवातून यावा लागतो, तर तो कॉन्फिडन्स येतो. नाही तर तो फक्त आव असतो आणि तो अर्ध्या सेकंदात पंक्चर होतो, त्याला काहीच अर्थ नसतो. ज्यांनी मोटिवेशन टॉक ऐकून खूप मोटिवेट झाल्यासारखं वाटतं त्यांनी गांजा उडावा, बेस्ट मोटिवेटर आहे. हा जो तुमचा प्रचंड महत्वाचा रोल आहे की त्या काही क्षणांमध्ये तुम्ही लोकांची आयुष्य बदलता आहात. तुम्ही जसे आहात, तुम्ही जे करता आहात, तुम्ही त्यांच्याशी जसं वागता आहात, याला कमालीची किंमत आहे. प्लीज डोंट लेट एनीबडी टेल यू दॅट यू आर नॉट इम्पॉर्टंट. यू आर इम्पॉर्टंट. यू आर द ओनली थिंग दॅट इज इम्पॉर्टंट लेफ्ट नाव. कारण आई वडिलांनी अंग काढून घेतलंय, समाजाच्या लिडर्सनी अंग काढून घेतलेलं आहे. सगळेजण वेगळ्या वेगळ्या दिशांना धावतायत. कोणाला पडलं नाहीये पोरांचं. तुमच्याशिवाय या पोरांना कोणीही वाली नाहीये. मग इनवे बरंचसं 14 तास तुमच्या समोर आहेत, कारण तुम्ही निदान त्यांना काहीतरी करून दाखवू तरी शकाल, काहीतरी घडवून तरी आणू शकाल. लोक म्हणतात पोरांना आई वडील बघायलाच मिळत नाही. मी म्हणतो बरं आहे, काय बघण्यासारखं राहिलंय त्याच्यात. हा जो तुमचा भयंकर महत्वाचा रोल आहे, जो त्या 40 मिनिटांमध्ये तुम्ही एक्झिक्यूट करणार आहात. तुम्ही दिवसातनं ना हे 10 वेळा करता आहात, रोज करता आहात, 40 वर्ष करता आहात, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं महत्व वाटेन असं झालंय. इतके तुम्ही महत्वाचे आहात हे तुम्हाला वाटतंय का? कारण तुम्ही जर ते एक साधं स्माईल दिलं आणि सुरुवात केली आणि वर्गात थोडं इकडे तिकडे फिरलात आणि त्यांची ती उत्तरं लगेच दिलीत, तर तुम्हाला स्वतःला त्या आतून जाणवायला लागणार आहे. मला नेहमी काळजी वाटते की जेव्हा शिक्षक सकाळी उठतो आणि कामाला जायचं म्हणतो, तेव्हा तो आनंदाने येतो आहे का त्याच्या कपाळावर आठी येते, अरे अजून एक दिवस, परत तेच. कारण मी स्वतःला असं ठरवलंय, मी अशा दिवसांची नोंद करून ठेवतो की कामाला जाताना मी उत्साहाने जातोय का नाही. आणि जर असे दिवस 10% जास्त व्हायला लागले माझ्या आयुष्यामध्ये, तर मी बंद करणार आहे प्रॅक्टिस. होतात, असणं नॉर्मलच आहे, त्यात काही चूक नाहीये. पण त्याचं जर प्रमाण एका विशिष्ट लेवलच्या पलीकडे गेलं तर त्या व्यवसायाला मी फिट नाहीये. मी तो सोडायला पाहिजे, मी दुसरं काहीतरी करायला पाहिजे. मी कॅलेंडरवर खुणा करतो, दर वर्षाच्या शेवटी मोजतो किती झालेत ते प्रमाण सुदैवाने अजून 5% खाली राहिलेलं आहे. हे तुम्ही स्वतःचं ऑडिट करा. ही खूप महत्वाची मोठी गोष्ट आहे. साधा तो डेव्हलपिंग ब्रेन तुमच्या समोर बसलेला आहे, जो चारी बाजूनी स्टिम्युलेट होतो आहे, आणि त्याला शांत करून ठिकाणावर आणून स्वतःबद्दल जर त्याला कॉन्फिडन्स डेव्हलप करायचं असेल तर तुमचा तिथे असणं हे आश्वस्त असलं पाहिजे. वर्गात आल्यावर या मुलाला शांत वाटलं पाहिजे, तो एक्साइट होऊन तो खूप खुश होईल माझ्यावर. ही शिक्षकाची महत्वाकांक्षा नाहीये, ही डॉक्टरची महत्वाकांक्षा नाहीये. त्या व्यक्तीला शांत वाटलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. की त्याला थोडा निवांतपणा आला पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि हे तुम्ही सगळं करू शकाल, हे तुम्ही शिकलेले आहात, त्याच्यासाठी तुम्ही टीचर्स ट्रेनिंग कॉलेजमध्ये गेलेले आहात. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही सगळे ज्या वयाचे आहात, तुम्हाला मुलं आहेत, तुम्हाला माहिती आहे लहान मुलं कशाने शांत होतात. हेच तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये करायचंय. त्यातल्या काही मुलांना 95%च्या वर मार्क मिळतील, गुड फॉर देम. पण म्हणूनच मी पहिल्यांदाच आल्या मिलिंदला विचारलं की बाबा रे, 11वी 12वीचे कोचिंग क्लासवाले टीचर्स नाही आहेत ना माझ्यासमोर,
पहिले तर 10वीवाले आहेत ना, मग ठीक आहे, मग मी बोलतो. ही जी तुमची ताकद आहे, ही ताकद तुम्ही रोजचे रोज प्रत्येक पिरियडला कामाला लावलीत तर तुम्ही ॲक्च्युअली राष्ट्र उभारणीचं काम करता आहात. हे फार गुळगुळीत घासून झालेलं वाक्य आहे, पण त्याचा अर्थ असा आहे की तुमच्या समोर बसणारी मुलं जर तुम्ही ऑथॉरिटी फिगर असताना तुमच्याशी प्रेमाचं नातं डेव्हलप करू शकले, कॉन्फिडन्सनी तुमच्याशी बोलू शकले आणि तुमच्या सहवासात वाढायचा जर त्यांना अनुभव आला, तर हा देश बदलणार आहे. फक्त सांगतोय ते पाठ करून लाईनीत लेफ्ट राईट करत चालणारा 140 कोटीचा हा देश राहणार नाही. आणि उरलेले जर तेच करत राहणार असतील तर जी तुमच्या समोर बसलेली मुलं आहेत ती त्यांचे लीडर्स होणार आहेत. हे खूप महत्वाचं आहे. सर्व शेळ्यांच्या कळपामध्ये एक कॉन्फिडंटली उभं राहणारं कुत्रं त्यांचा लीडर होत आहे. त्याच्यामुळे तुम्ही फक्त स्वतंत्र मुलं बनवत नाही आहात, अख्खं जग शेळी बनत असताना तुम्ही त्यांना लांडगे वाघ आणि धनगरी कुत्रे व्हायला शिकवत आहात. ही फार महत्वाची गोष्ट आहे. इतर 100 मला व्हायचं नाहीये. मी आहे हा मी आहे आणि आय एम फाईन हा अनुभव येणं गरजेचं आहे. थांबायच्या आधी मी शेवटची फक्त एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. संपूर्ण शिक्षण पद्धती ही बरोबर उत्तर येणे याच्यावर अवलंबून आहे. बरोबर की प्रश्न विचारला की योग्य उत्तर देता आलं पाहिजे, बरोबर उत्तर देता आलं पाहिजे. मान्य, याच्यात तर आपला ॲग्रीमेंट आहे सगळ्यांचं. दॅट इज द रॉंगेस्ट वे टू लर्न अँड ग्रो. कारण जेव्हा तुम्हाला उत्तर मिळतं तेव्हा तुमचा शोध थांबतो. जोवर तुमची उत्तरं चुकता आहेत तोवरच तुम्ही पुढे जाता. याचा अर्थ सगळी उत्तरं सतत चुकीतच यायला पाहिजेत असं नाहीये. एक छोटा उदाहरण सांगतो. सेकंड MBBS मध्ये असताना एरच भरूचा म्हणून जे माझे सर्जरीचे प्रोफेसर होते, त्यांनी कुठलाही प्रश्न विचारला की मी पहिल्यांदा फटकन हात वर करायचो. प्रश्न पूर्ण ऐकायच्या आत हात वर करायचो, कारण मला ADHD आहे. आणि भरूचा सर म्हणायचे, भूषण तुझ्या डोक्यात जे पहिलं उत्तर आहे ते डिस्कार्ड कर, दुसरं उत्तर आहे ते डिस्कार्ड कर, तिसरं उत्तर आहे ना ते मला सांग. तेही बहुतेक चुकीचंच असणार आहे, पण ते तू प्लीज सांग, कारण तू ते वर्गात चुकीचं उत्तर दिलेलं बरं, परीक्षेत माझ्यासमोर बसशील तेव्हा चुकीचं उत्तर देऊ नको. पण ते चुकीचं उत्तर तुझ्या सिस्टीममधनं बाहेर पडणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा लाईनीने 3 चुकीची उत्तरं दे. विचित्र वाटतं ना ऐकायला, पण देअर नीड्स टू बी अ मिस्टेक बोर्ड की आज मी काय चूक केली, मी आज कुठला प्रश्न चुकीच्या पद्धतीने सोडवला. हे जेव्हा तुम्ही तिथे बघता तेव्हा तुम्हाला कळतं चूक काय झाली. हे तुझं चुकलं म्हणजे तुझं काय चुकलं हे कोणीतरी सांगण्यापेक्षा जेव्हा स्वतःला दिसतं तेव्हा माणूस पुढे सरकतो. सो युअर स्टुडंट्स नीड टू कीप अ मिस्टेक डायरी की काल या 3 गोष्टी माझ्या चुकल्या आणि मला कळलं या चुकल्यात. हे ज्या मुलाला समजतं ते मूल पुढे जात आहे. या 3 प्रश्नांची मला बरोबर उत्तरं आली, याला फार अक्कल लागत नाही, त्याला पुस्तक पाठ असावं लागतं, नोट्स पाठ असाव्या लागतात. सो इफ यू कॅन ट्राय की ॲटलिस्ट एका वर्गात एका विषयाला कोणीतरी मिस्टेकची डायरी घेऊन फिरता आहे, ही मुलं तुम्हाला 10 वर्षांनी सर्वात पुढे गेलेली दिसतील. कारण त्यांना चुका कशा असतात याच्याशी ओळख आहे, त्यांना चुकीची भीती नाही आहे, कारण त्यांना चूक ओळखीची आहे. आत्ता आपण ते फेल्युअर आणि टॉलरेटिंग फेल्युअर बद्दल बोललो ना, ते असं नुसतं कोणाला तरी आणून आयुष्य फार सुंदर आहे वगैरे असली भाषणं देऊन टॉलरेटिंग फेल्युअर होत नाही हो. या सर्व गोष्टी अनुभवातनं याव्या लागतात. त्याच्यामुळे मी चुका करतो, ऑफकोर्स चुका करतो, सगळेच चुका करतात, मला माझ्या चुका कळतात आणि मी त्या चुकांचं काहीतरी करतो. हा जर कन्सिस्टंट अनुभव असेल तर ती भीती कमी होते, त्याच्याशिवाय गाडी पुढे सरकत नाही. हा खूप महत्वाचा भाग आहे. साधं उदाहरण देतो. काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राचा मुलगा माझ्याकडे आला. तो नीट PG देतोय, पोस्ट ग्रॅज्युएशनची एंट्रन्स एक्झाम देतो MBBS झाल्यावर, आणि त्याचा स्वतःचा अत्यंत वेगाने पेपर सोडवायचा एक पॅटर्न आहे आणि त्याला हवे तितके मार्क पडत नव्हते. तर त्याला कोणीतरी सांगितलं, तू हळूहळू पेपर सोडवायला सुरुवात कर, तू फार धांदरटपणा करतोयस. त्याने धांदरटपणा सोडून हळूहळू पेपर सोडवायला सुरुवात केली आणि त्याचे मार्क अजून कमी झाले. बसून जेव्हा अनालिसिस केलं तेव्हा त्याला सांगितलं 5 पेपर हे फुल स्पीडने सोडवायचे आहेत, 5 पेपर स्लो सोडवायचे आहेत, बघूया काय कंपॅरिझन होते. आणि त्याच्या असं लक्षात आलं की त्यांनी जे 5 पेपर अत्यंत वेगाने सोडवले की 40 मिनिट शिल्लक ठेवून त्याचा तो पेपर संपत होता. जेव्हा लोक धडपड करत होती पेपर संपवायला तेव्हाचे त्याचे मार्क ॲक्च्युअली जास्त बरे होते.
की हा माझा नॅचरल रिदम आहे. मी जर वीरेंद्र सहवाग आहे आणि मी जर द्रविड सारखा खेळायला गेलो तर माझी विकेट पडते. द्रविडने द्रविड सारखं खेळलं पाहिजे आणि सहवागने सहवाग सारखं खेळलं पाहिजे, आणि दोघंही क्रिकेट खेळतात आणि दोघंही टीम सारखे महत्वाचे असतात आणि दोघंही तितकेच ग्रेट असतात. काही विशिष्ट सिस्टीममध्ये ती चूक वाटणार आहे, काही विशिष्ट सिस्टीममध्ये त्याचा फायदा होणार आहे, पण मी जे आहे त्या पद्धतीने मी ते करणं, हा कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. हा त्या मिस्टेक बुकनी येतो की मला फक्त माझ्या ज्ञानामध्ये आणि पद्धतीमध्ये काही सुधारणा करायच्या आहेत, मला माझे व्यक्तिमत्व बदलायची गरज नाहीये. प्रत्येक वेळेस जे मुलांना सांगितलं जातं की तू असा बन, हे असं कोणी कोणाला बनवू शकत नाही हो. हा फार महत्वाचा भाग शिक्षकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की हे जे आम्ही तुमचं व्यक्तिमत्व ट्रान्सफॉर्म करून देऊ वगैरेची जी लोक दुकानं लावून बसलेली आहेत ना, ते फक्त स्वतःचा बँक बॅलन्स ट्रान्सफॉर्म करून दाखवत आहेत. त्यामुळे हा कॉन्फिडन्स मुलांना देणं, त्यांच्या मिस्टेक्स सेलिब्रेट करा असं मी नाही म्हणत आहे, प्लीज डोंट गेट मी रॉंग, बट लेट अस वेलकम मिस्टेक्स. की काम करणाऱ्याच्याच चुका होतात, न करण्याच्या होत नाहीत, तर जास्तीत जास्त चुका करूया म्हणजे आपलं जास्तीत जास्त काम होतं हे दिसेल. त्या सर्व चुका इथेच संपवून टाकूया म्हणजे तिथे करायला आयदर शिल्लक राहणार नाहीत किंवा फार क्रिएटिव्हिटी वापरून नवीन चुका करायला चान्स मिळेल. हे कॉन्फिडन्स मुलांना वर्गात येणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी मला इथे आल्यावर फार बरं वाटलं, कारण इथे कला आहे. मला ते सर्वात महत्वाची गोष्ट ती वाटली, कारण कुठलाही कलाकार हातात ब्रश घेऊन मी आता परफेक्ट कलाकृती निर्माण करतो म्हणून सुरुवात करत नाही. ती झाल्यानंतर त्याला असं वाटतं की हां हे छान झालंय, किंवा कोणीतरी सांगतं हे छान झालंय. एका इथे चांगल्या दिसणाऱ्या कॅनव्हासच्या मागे 100 फाडलेले आणि बोळा केलेले कागद असतात, आणि तरच तुम्ही कलाकार होऊ शकता. हे जर आपण मुलांना वर्गामध्ये कॉन्फिडन्स देऊ शकलो, हेच गणिताच्या बाबतीत खरं आहे, हेच संगीताच्या बाबतीत खरं आहे, हेच भाषेच्या बाबतीत खरं आहे, हे आयुष्यातल्या प्रत्येक बाबतीत खरं आहे. हा जर कॉन्फिडन्स तुमच्या 40 मिनिटामध्ये तुम्ही त्या मुलांना देऊ शकलात, तर तुम्ही आणि तुमच्या विद्यार्थ्यांनी हे जग जिंकायला तुम्ही तयार आहात. कारण उरलेलं जग गळ्यात साखळ्या घालून अशा साखळ्यात धरून बसलंय की अरे कुणीतरी ही साखळी घ्या आणि मला प्लीज इकडून तिकडं फिरवा कुत्र्यासारखं. तर ते होऊया, ते तुम्हाला शक्य आहे. त्या 40 मिनिटातली ही क्रांती आहे, त्या 40 मिनिटातलं हे देश उद्धारण आहे, हे देश घडवणं आहे, कारण हे माणूस घडवणं आहे. ही तुमची पॉवर आहे. प्लीज डू नॉट लेट एनीबडी टेल यू यू आर नॉट इम्पॉर्टंट. यू आर द ओनली थिंग दॅट इज इम्पॉर्टंट राईट नाव हिअर. थँक्यू. हॅलो. मला माहिती आहे की आपण ऐकण्यात इतके गुंग आहेत की आत्तापर्यंत आपल्या डोक्यात प्रश्न आले, पण आता आपल्या डोक्यात जे काही प्रश्न असतील ते आपण नक्कीच विचारूयात सरांना. तुम्ही प्रश्न विचारणार असाल तर माझं एक कॅव्हिएट आहे, कारण पेपर कसे काढायचे ह्यालाही तुम्हाला माहिती आहे, नियम असतात. त्याच्यामुळे पहिली गोष्ट, प्रश्न हा प्रश्न असला पाहिजे, भाषण असलं नाही पाहिजे, कारण भाषण करायला मी उभा आहे आज इथे. ओके, दॅट प्लेस इज ऑलरेडी ऑक्युपाइड. आणि कदाचित काय, अगदी खात्रीने सांगतो की मी अगदी समर्पक उत्तर तुमच्या प्रश्नाचं देऊ शकेल अशी कृपया आशा बाळगू नका, कारण मुलांना तुम्ही शिकवता आहात. मी इयत्ता 1ली ते 10वीच्या मुलांना शिकवलेलं नाहीये. त्याच्यामुळे मी फक्त वेगळ्या दृष्टिकोनातून ते कसं दिसतंय हे सांगायचा प्रयत्न करणार आहे. प्रत्यक्ष शिक्षकांना कसं शिकवायचं हे शिकवण्याचा मला काडी मात्र अनुभव नाहीये. टीनेजर लव्ह अट्रॅक्शन बद्दल शिक्षकांची भूमिका कशी असावी आणि शिक्षकांनी त्यांना समुपदेशन कसं करावं असं. शिक्षकांनी त्या फंदात पडू नये. कारण त्या वयामध्ये प्रेमात पडणं हे गरजेचं असतं. ज्या व्यक्तीचं 14वं 15वं 16वं वर्ष हे प्रेमात न पडता गेलेलं आहे, त्यांच्या आयुष्यात काहीतरी कमतरता आहे. त्यांनी निदान मनातल्या मनात तरी प्रेमात पडणं गरजेचं आहे. इश्क का इजहार वगैरे जाऊ दे, पण तेवढं करणं गरजेचं आहे, हे पहिल्यांदा लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
आता त्याची तुम्ही कृती काय करता आहात आणि त्याचं पुढे काय होतं आहे हे बघायला जगात अनेक लोक बसलेले आहेत. माझं स्वतःचं असं प्रामाणिक मत आहे, कदाचित तुमच्यापैकी अनेक जणांना पटणार नाही. पालक जेव्हा घेऊन येतात की सर तुम्ही सांगा किंवा मॅडम तुम्ही सांगा म्हणजे तुमचं ऐकेल, तेव्हा पालकांना हा विचारायचा प्रश्न आहे की बाबा रे माझं तो ऐकेल आणि तुझं ऐकणार नाही असं काय आहे? आणि मी काय सांगू म्हणजे तुला बरं वाटेल बरं ते तुम्ही सांगा. आणि मग ते पालकांनी म्हटलं की म्हणायचं बघ रे तू ऐकलंच नाहीचं हे बरोबर आहे, मी ह्याच्याशी सहमत आहे आणि हा विषय इथे संपवावा. कारण शिक्षकांच्या गळ्यात इतक्या गोष्टी मारल्या जातात, पॉवर काहीच नाही, पॉवर देत नाहीत एक्झिक्यूट करा. कारण कुठलीही गोष्ट एक्झिक्यूट करायची तर त्याचं बजेट पाहिजे ना पहिल्यांदा. बजेट काहीच देत नाहीत आणि फक्त जबाबदाऱ्या टाकतात. दिस इज नॉट अ टीचर जॉब. व्हाय शुड यू बॉदर विथ दिस? बॉलिवूडला सांगा जरा बरे पिक्चर काढा म्हणून, शिक्षकांना काय सांगता हे सांभाळा म्हणून. भावनिक मेंदूला शांतता मिळण्यासाठी शाळेत मुलांसाठी काय उपक्रम राबवता येतील? कराल का? उत्तर खूप सोपी येतं. इमोशनल एक्साइटमेंटचा जो अँटीडोट आहे तो ऍक्शन आहे, तो मेडिटेशन नाही आहे. लगेच पद्मासन घाला आणि ओम म्हणा करून हे होत नाही. ते 65 नंतर होतं, कारण तेव्हा फक्त एका जागी बसणं शक्य असतं. विवेकानंदांनी म्हटलंय की 15व्या वर्षी मेडिटेशन हे फुटबॉल असतो. त्याच्यामुळे हे जे सारखं सांगतात ना की मुलांना शांत करूया, त्यांना मेडिटेशन शिकूया, तुम्ही केलं होतं का 15व्या वर्षी मेडिटेशन? मला किती लोक माझ्या ओळखीचा तर एकही माणूस नाही 15व्या वर्षी मेडिटेशन करणारा. जो एकुलता एक डॉक्युमेंटेड आहे त्याने समाधी घेतली आळंदीला, तोच एक प्रूव्हन माणूस आहे की जो खरंच मेडिटेशन करत होता. बाकीच्यांनी मठ बांधलेले आहेत. सो एनिवे, फिजिकल ऍक्शन ही खूप महत्वाची आहे. ओके, साधी गोष्ट मी तुम्हाला डिसएंगेजमेंटचं एक साधं उदाहरण देतो. ओके, आपण 2 गट करूया. हा एक गट आहे आणि हा दुसरा गट आहे. मी जर एक टाळी वाजवली तर तुम्ही त्याच्या दुप्पट टाळ्या वाजवायच्या आहेत. ओके, आणि या गटाने त्यांच्या निम्म्या टाळ्या वाजवायच्या आहेत. जमेल? तुम्ही दुप्पट वाजवायच्या माझ्या आणि ह्यांनी तुमच्या निम्म्या वाजवायच्या. जमेल? पक्क? पंधरा सेकंद लागतात. काय केलं आपण फक्त मेंदूला काहीतरी वेगळं करायला दिलं, त्याने फक्त फोकस केलं. हा एक अगदी साधा उलटा उपाय तुम्हाला करून दाखवतो. मी जितक्या वेळा टाळा वाजवेल त्याच्या निम्म्या वेळा तुम्ही असं करायचं, बरोबर? आणि तुम्ही यांच्या दुप्पट वेळेस करायचं. जमेल? एकत्र. काय झालं? काही नाही, लोक उत्सुकतेने फक्त आता पुढे काय होणार याची वाट बघतात. ह्याच्यात काही मोठं सायन्स नाहीये, मी काही चमत्कार करून दाखवलेला नाहीये. पण कुठला प्रश्न विचारला होता हेही तुम्ही आता विसरलेले असणार आहे. सो या ज्या छोट्या छोट्या गोष्टी, अजून एक अगदी मुलांना आवडणारा भयंकर आनंदाचा प्रकार आहे. हा चला सध्याचा पॉप्युलर आवाज घेऊया, ओम. ओके, हा ही पक्ष्याची चोच आहे. हा, आणि हा पक्षी ओम म्हणतो आणि ती चोच जितकी वाचली जाते तितक्या तो ओमचा आवाज मोठा होतो बरं का. आणि तो आवाज तुम्ही करणार आहात. ओके, असं ओम ओम. ओके, करणार? 1 2 3. दहा सेकंद लागतात. तुम्ही जर वर्गात रोल नंबर प्रमाणे पोरांना सांगितलं की माझा वर्ग सुरू होताना पहिले 15 सेकंद तुझे, वर्गाकडनं एक एक्सरसाइज करून घ्यायचा, सगळे हसले पाहिजे. 15 सेकंदामध्ये तुम्ही एक्साइटेड इमोशन्स शांत केल्या आणि त्या मेंदूला चान्स दिला. त्याच्या आधी काहीही हो वर्गामध्ये, त्या 15 सेकंदात पोरही विसरलेले असणार आहेत. तुमच्याकडे 15 सेकंद आहेत, एवढं करूया.
पोरांनाच कामाला लावूया. प्रत्येक गोष्ट शिक्षकांनी करायची अजिबात काही गरज नाहीये. पोरांनी हात वर करून प्रश्न विचारल्यावर पहिली गोष्ट विचारायची, तुमच्यापैकी कोणाला याचं उत्तर माहिती आहे त्याने सांगा. विषय संपला. कारण पिअर लर्निंग जे आहे ते खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यातनं नेहमी सर्वात जास्त गोष्टी घडतात. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी करून तुम्हाला वर्गाचा कंट्रोल घेता येतो, वर्गाचा मूड बदलता येतो. तो एक्सायटेड इमोशनल ब्रेन तापलेली जी गोष्ट आहे ती वेगळ्या दिशेला वापरता येते. अगदी हे 10वीच्या मुलांबरोबर केलं तरी त्यांना आवडतं बरं का. त्याच्यासाठी मुलं पहिलीतच असायला पाहिजेत असं नाही. मोठ्या मोठ्या शिक्षकांना आवडतं तर 10वीच्या पोरांना का नाही आवडणार. कधी कधी आपण कितीही उत्साहाने वर्गात प्रवेश केला तरीही एखाद्या विद्यार्थ्याने काही चूक केली किंवा गोंधळ घातला तेव्हा लगेचच आपली मानसिकता बदलते. तेव्हा आपल्या स्वतःच्या मानसिकतेवर नियंत्रण कसं मिळवावं? हा इतका जेन्युइन प्रश्न आहे, कारण हा विद्यार्थ्याबद्दल नाही, हा स्वतःबद्दल आहे. की कुणीतरी काहीतरी उद्योग करणार हे निश्चित आहे, त्याच्यात मी स्वतः शांत कसा राहू हा त्यातला महत्वाचा भाग आहे. तुमच्या वर्गात जितकी मुलं तिथे आहेत ना समोर, तिथे ती थोडी आईची भूमिका घ्यावी लागते. की कामावरून परत येणारी जी आई आहे ती ज्या प्रकारे दारामध्ये सर्व ग्राउंडिंग करून त्या पोराकडे स्वतःच्या येते ना, ती भूमिका थोडी घेणं गरजेचं आहे. की हे तापलेलं मुले, बिघडलेलं मुले, आत्ता काहीतरी त्याच्या डोक्यात गोंधळ चाललेला आहे, बॅकपॅक भयंकर हेवी झालेला आहे, मी जरा बाकीच्या 39वर थोडा वेळ फोकस करतो, त्याला शांत व्हायला वेळ देतो. या प्रकारे जर तुम्ही त्याच्याकडे बघितलं की मी वर्गात आलोय आणि अजून कसा तू शांत झाला नाहीये, हा आढ्यतापूर्ण तिथं स्टँड न घेता की ठीक आहे बाबा तू हो थोडा शांत म्हणून तुमचं जर बाकीचं काम चालू ठेवलं तर 90 ते 95% वेळा हा प्रॉब्लेम सुटतो. मुलांनी केलेलं प्रत्येक वर्तन, गैरवर्तन याची दखल घ्यायची गरज नाहीये. जसं पोलीस दखलपात्र आणि अदखलपात्र गुन्हा याच्यामध्ये जसा फरक करतात ना, तशी प्रत्येक शिक्षकाची स्वतःच्या मनात काहीतरी दखलपात्र अदखलपात्र गोष्टीची काहीतरी जागा असली पाहिजे. कोणीतरी ट्यांकन काहीतरी आवाज करतो, सगळा वर्ग खेदी हसतो, आणि त्यावेळी जर तुम्ही शांतपणे पुढचा क्लास चालू ठेवू शकलात तर देर इज अ व्हेरी गुड चान्स की काहीच होणार नाही, त्याचं पुढे व्यवस्थित सगळं चालू राहील. तर हा पुन्हा एकदा जो ते मी त्या कॉन्फिडन्स बद्दल बोललो की हा माझा वर्ग आहे, बारीक सारीक खाटखूट इथे होणार आहे, पण काही त्यामुळे माझा स्टिअरिंगवरचा हात सुटत नाही आणि गाडी दरीत जात नाही, हा जर कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही अगदी आनंदाने हे कॅरी ऑन करू शकाल. काहीच घाबरायचं कारण नाही आहे त्यामध्ये. शिक्षकांचं महत्त्व आपल्याच वरिष्ठांकडून किंवा आपल्या सहकर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांसमोर कमी केलं जात असेल तर अशा स्थितीत शिक्षकानं काय करावं? काय नाही, वरिष्ठ असं करत असतील तर सगळ्या शिक्षकांनी पटकन उठावं आणि सर आलो 1 मिनिटात म्हणून सगळ्यांनी बाहेर पडावं. कन्सिस्टंटली जर तुम्ही हे करायला सुरुवात केली की कोणीतरी काहीतरी मूर्खार्थ तुमच्याबद्दल बोलतंय, तेव्हा जर तुम्ही शांतपणे उठून त्या हॉलच्या बाहेर जायला सुरुवात केली तर बोलणाऱ्या लोकांना भान येतं. कारण काय आहे की आय अंडरस्टँड की नोकरीमध्ये ती हायरार्की अशा पद्धतीची आहे की दरवेळी तुम्हाला तुमचा निषेध हा स्पष्टपणे नाही दाखवता येत, पण डेमोक्रेसी आहे. यू कॅन ऑलवेज वॉक विथ युअर फीट. अत्यंत आदराने जजच्या समोर सुद्धा वकील अगदी असं करतात आणि निघून जातात, बरोबर. म्हणजे नाही तुम्ही खूप मोठे आहात पण मला नाही ऐकायचं याच्या पुढे. तुम्हाला आहे स्वातंत्र्य, दाखवायला सुरुवात करा. स्वातंत्र्य ही उपभोगायची गोष्ट आहे. अटेन्शन स्पॅन मुलांचा कमी होत चाललाय, त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी शिक्षक काय करू शकतात? हा क्रिटिकल न्यूरोसायकोलॉजिकल इश्यू झालेला आहे. ॲक्च्युअली स्टडीज असं सांगतात की अटेन्शन स्पॅन खूपसा कमी झालेला नाही आहे, स्टिम्युलेशनची गरज वाढत गेलेली आहे. बोर्डम ॲक्च्युअली वाढलेला आहे, कारण त्यांना सतत इतक्या उत्तेजनेची सवय आहे. साधं एक काम करा, नवीन धुरंधर 2 आलेला आहे, मी पिक्चरची तिकीटं विकत नाही आहे, ओके, पण तुमच्यापैकी अनेक जण तो एनिवे बघणार आहेत. तर जे बघणार आहेत ना त्यांनी तुम्हाला साधारण किती लिटर रक्त सांडलेलं दिसतं आहे याचा एक जनरल हिशोब लावा, आणि तुमच्या लहानपणाचा एखादा चांगला अत्यंत हिंसक पिक्चर बघा आणि त्याच्यात किती लिटर रक्त सांडत होतं ते एकदा बघा घरी येऊन परत, आणि कम्पेअर करा. तुमच्या लक्षात येईल की 200-500 लिटर रक्त सांडेपर्यंत आपण त्याची दखलच घेत नाही. आता त्याच्या खालचा पिक्चर हा गांधीच वाटतो.
की काय फक्त 50 लोकांचा खून झाला, म्हणजे तसं काही फार झालं नाही. साधा होता पिक्चर, लहान मुलांनी बघण्यासारखा होता, 49च लोक मारली गेलीत. हा जो भाग आहे त्यामुळे तो अटेन्शन स्पॅन कमी झाल्यासारखा वाटतोय, जे अडल्टच्या बाबतीत पॉर्नोग्राफीमुळे झालेलं आहे. की इतकी सहज, इतकी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेली ही गोष्ट आहे की नॉर्मल संबंधांमध्ये लोकांना एक्साइटमेंटच राहिलेली नाहीये, की शेजारी स्वतःची हक्काची व्यक्ती असताना सुद्धा स्क्रीनमध्ये डोकं घालून बसलेले आहे. हा जो भाग आहे हाच मुलांच्या बाबतीत होतोय. तर अशा छोट्या काहीतरी ट्रिक्स करणे मुलांना मध्ये, अरे तुम्ही सगळे कंटाळलेले आहात का, चला रे उद्या कोण एक्सरसाइज घेणार होता त्याने आत्ताच घ्या 15 सेकंदासाठी, हे करणं गरजेचं आहे. तो जो खेळकरपणा जर तुमच्यामध्ये जर तिथे शिल्लक राहिला, तो तुम्ही टिकवून ठेवू शकलात, प्रयत्न करावा लागेल, तो काय 24 तास टिकून नाही राहू शकत, तर मुलं हळूहळू लक्ष वाढवायला सुरुवात करतात. पुन्हा एकदा, मुलांचा अटेन्शन स्पॅन वाढवून देणं ही शिक्षकांची जबाबदारी नाही. जसं मुलांनी प्रेमात पडू नये ही शिक्षकांची जबाबदारी नाही. शिक्षक हा काही कॉन्डम नव्हे, तो ज्या त्या आईवडिलांनी आपापल्या पोरांसाठी विकत घ्यायचा आहे. भलत्या जबाबदाऱ्या गळ्यात घ्यायचं काहीच कारण नाही, कारण ज्याची पॉवर नाही ते कशाला जबाबदाऱ्या टाकताय. तर माझ्या वर्गाची 40 मिनिट मी तुम्हाला जास्तीत जास्त बांधून ठेवू शकतो का, एवढीच माझी जबाबदारी. त्याच्या पलीकडे अख्ख्या चिंता करीतो विश्वाची ही माझी जबाबदारी नाहीये. तेवढा पगार नाही देत सरकार, लोकांचं काही मत असलं तरी. तर तेवढं करूया, त्या 40 मिनिटापुरता फोकस ठेवूया, मग बाकीच्या गोष्टी आपोआप सुधारतात. मुलं एकमेकांना त्रास देतात, बुलिंग, याच्याबद्दल थोडक्यात. सो ही पुन्हा नवीन गोष्ट नाही आहे, हे शतकानुशतक होत आलेलं आहे. फक्त मुलांमध्ये नाही, मोठ्यांमध्ये होत आलेलं आहे. त्यालाच आपण जातीप्रथा वगैरे असंही भारतामध्ये अत्यंत दैदिप्यमान नाव दिलेलं आहे. हा माणसाचा स्वभाव आहे. काही काही सिस्टीम्समध्ये त्या स्वभावाला खतपाणी घातलं जातं. तर एक शाळेमध्ये काय घडतं आहे, प्लेग्राऊंडमध्ये शाळेच्या काय घडतं आहे, ही निश्चित शिक्षकांवर येणारी जबाबदारी. एकदा त्या भिंतीच्या बाहेर, पुन्हा एकदा की त्या भिंतीच्या बाहेर गोष्टी ज्या घडतात त्याच्यावर आपला कंट्रोल नाहीये. आणि त्याला एक अंगलीचा साधा उपाय आहे. जेव्हा मुलं अनऑब्झर्वड असतात तेव्हा ते हे उद्योग करतात. त्याच्यामुळे जेव्हा मुलांची मोकळी वेळ आणि मोकळ्या अनसुपरवाइज्ड जागा ज्या आहेत त्या जर अनसुपरवाइज राहिल्या नाहीत तर बुलिंग शाळेतलं बंद होतं. म्हणजे प्लेग्राऊंडमध्ये कोणीतरी 2-4 शिक्षक इकडे तिकडे असावे लागतात. शाळेमध्ये हे सांगावं लागतं की प्लेग्राऊंडचा हा जो कॉर्नर आहे ह्याला सेफ कॉर्नर म्हणून डेझिग्नेट केलेला आहे. तिथे हवं तर काहीतरी तशी पाटी लावून ठेवावी, ज्या मुलाला वाटतंय की त्याला त्रास होतो आहे त्यांनी तिथे येऊन उभं राहावं. दुसरं कोणीतरी मूल त्याला मदत करेल. मुलांना हे सांगायला उद्युक्त करणं की मला त्रास होतो आहे हा सेफ्टीचा पहिला टप्पा आहे. हा जोर होत नाही तोवर ती सेफ्टी होऊ शकत नाही. त्यामुळे मोकळ्या वेळामध्ये इथे तिथे सुद्धा शिक्षकांनी असणं हे गरजेचं आहे. विशेषतः ज्या टॉयलेट्स आहेत त्याच्या आसपास कोणीतरी असणं गरजेचं आहे. शाळेचे आता फार मोठी मोठी पटांगणं राहिलेली नाहीत, कदाचित तुम्ही लकी असाल तुमच्या शाळेत तेवढं मोठं पटांगण असेल, पण कुणीतरी 2-4 टर्न बाय टर्न तिथे चक्कर मारायला थांबणं मधल्या सुट्टीच्या वेळामध्ये हा खूप मोठा भाग आहे. यांनी खूप मोठी मदत होते. फक्त तो प्रेझेन्स गरजेचा असतो. त्यांनी शाळेत घडणाऱ्या गोष्टी थांबतात, बाहेरच्या गोष्टींवर आपला कंट्रोल नाही. If scholars are hyperactive, what to do about them, though they are from well-educated, well-cultured family? हायपर ॲक्टिव्हिटीचा आणि कल्चरचा काही संबंध नाही. ओके, लोकांचा असं काहीतरी समज असतो की आईवडिलांनी संस्कार केले की मुलं शांत होतात. आईवडिलांनी संस्कार करून गेल्या 5000 वर्षात आपण काय अचीव्ह केलं ते आपल्या डोळ्यासमोर आहे की. ओके, त्यामुळे हायपर ॲक्टिव्हिटीचा आईवडिलांशी काही संबंध नाही. हायपर ॲक्टिव्ह मुलं, ज्याला आम्ही क्लिनिकली हायपर ॲक्टिव्ह म्हणतो, ती कुठेही असू शकतात. ते आईवडिलांच्या नावाने कृपया ते बिल फाडू नका. सर्वसामान्य म्हणजे जे मूल अदरवाईज हायपर ॲक्टिव्ह नाही आहे ते हायपर ॲक्टिव्ह कशामुळे होतं, तर एक म्हणजे पुन्हा हे ओव्हर स्टिम्युलेशन, शांत पुरेसा वेळ न मिळणं, आणि सध्याचं जे सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे मुलांना 1-1.5 तास कचकून खेळायला न मिळणं. हा खूप महत्वाचा आहे. लोक म्हणतात की त्यांनी त्याची एनर्जी बर्न केली पाहिजे. ही एनर्जी बर्न करून टाकणं नाहीये,
हे सोशल स्किल आहे, हे मेंदूचं ट्रेनिंग आहे. खेळणं हे मेंदूचं ट्रेनिंग आहे. तुमच्यापैकी किती लोक व्यायामशाळेत गेलेत लहानपणी? काय सांगता? इतकं दारिद्र्य की खेळायला व्यायामशाळा नाही. तिथे गेल्यावर आम्हाला काय करायला लावायचे की आम्ही 5 आणि 6 वर्षाच्या असल्यापासून व्यायामशाळेत जात होतो. काय करायला लावायचे? एवढ्या छोट्या पोरांचं काय करून घेणार? हातात छोटे छोटे टिकाव द्यायचे आणि हौदा खाण्याला लावायचे. पहिला अर्धा तास हौदा खाणावा लागायचा, कारण मी ज्या गुलालवाडी व्यायामशाळेत जात होतो तिथे कुस्तीची मोठी परंपरा होती. माझ्या शरीरावर जाऊ नका, माझा हौदा खाण्यातच उत्साह संपला. पण हे करावं लागतं. ग्राउंड झाडायला लावायचे, पाणी मारावं लागायचं. 2 तासापैकी 1.5 तास ही आवराआवरी करण्यात जायचं आणि मग अर्धा तास खेळायला मिळायचा. पण त्यातही गंमत होती, त्यातही एक वेगळी मजा होती. 5-5, 6-6 जण मिळून करत होतो. जुने बास्केटबॉलचे ते नेट पकडायचे, याचे व्हॉलीबॉलचे, त्यांनी ग्राउंड ते झाडायचं 4 पोरांनी. हे जे उद्योग हे खूप महत्वाचं आहे हो. म्हणजे पोरांनी अभ्यास थोडा कमी केला तरी चालेल, पण त्याचं खेळणं हे बंद नाही झालं पाहिजे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. उद्या जर मॅथ्सचा पेपर असेल तर आज 1.5 तास खेळणं फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे ऍक्च्युली मार्क वाढतात. हे समहाऊ शिक्षकांना कसं नाही लक्षात येत? कारण त्याच्याशिवाय तो स्ट्रेस निघत नाही ना माणसाचा. ती ऊर्जा जी आहे ती ऍक्शनमध्ये घालवावी लागते. कारण ती जर तुम्ही त्याला जर त्या प्रकारे आउटलेट दिलं नाही तर ते ब्लॉक शिट्टीसारखा त्या कुकरचा स्फोट होतो. हा खूप महत्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जो हायपर ऍक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम वाटतो आहे तो नॉर्मल ऍक्टिव्हिटीला पहिल्यांदा जागा देऊन मग जर ती शिल्लक राहिली तर त्याला हायपर ऍक्टिव्हिटी म्हणून लेबल देऊया. हा फार महत्वाचा भाग आहे. शाळेतले पीटीचे पिरियड अजून आहेत का? गेलेत. आठवड्यातून 2. बरोबर. तो काय सोमवारचा उपास आहे का की आठवड्यातनं एकदाच करायचं आहे? ते रोज करायची गरज असते. कारण प्रत्येक मुलाची ही शिट्टी वेगळी असते. काही मुलांना ते फिजिकल खेळून मिळतं, काही मुलांना हातात ब्रश घेऊन पेंट करावं लागतं, काही मुलांना हातात पेन घेऊन काहीतरी चित्र काढावी लागतात, काही मुलांना कोपऱ्यात बसून गावं लागतं, काही मुलांना नाचावं लागतं. प्रत्येकाचा स्वतःचं काहीतरी एक आनंदाचा भाग असतो आणि तो त्याला रोज करायला मिळाला पाहिजे. जर नावडती गोष्ट आपण त्याला रोज 12 तास करायला लावतोय तर आवडत्या गोष्टीसाठी 1 तास द्यायला काय हरकत आहे? त्यांनी मोठ्या प्रमाणातली हायपर ऍक्टिव्हिटी कमी होते. आणि हे सगळं करूनही जी शिल्लक राहते ती सांभाळायला तुमच्याकडे लोक आहेत की. डॉक्टर दिनेश पाटील, डॉक्टर वर्षा पाटील इथे बसलेले आहेत, डॉक्टर पोद्दार आहेत, त्यांच्याकडे पाठवा. पण हे केल्यानंतर लगेच गायगायने 100 पोरं नका पाठवू प्लीज. ते अजिबात खुश होणार नाहीत माझ्यावर. सगळ्या डॉक्टरांना इतके पेशंट नको असतात बरं का. चांगल्या डॉक्टरांना तर अजिबात नको असतात. मुलांची आक्रमकता वाढत चाललेली आणि त्याच्यामुळं जे प्रश्न निर्माण होतात, चिडचिड होते, हिंसक होत आहेत बऱ्याच वेळेला मुलं, तर त्या बाबतीत शिक्षक म्हणून काय करता येण्यासारखं आहे? सोशिओलॉजीनी याच्यावर खरं तर खूप अभ्यास केलेला आहे आक्रमकतेवर. आणि त्याच्यातलं जे सर्वात सोपं ढळढळीत कारण जे आहे ना ते फार इनकन्व्हिनियंट कारण आहे. क्राउडिंग हे आक्रमकतेचं सर्वात मोठं कारण आहे. इथे जर अजून 200 लोक आणले तर इथे तुम्हाला आक्रमकता दिसेल. कमी जागेमध्ये जास्त लोकांना घुसवणे हा आक्रमकतेचं सर्वात मोठं फंडामेंटल कारण आहे. आणि हे आता शाळांमध्ये होत आहे की नॉर्मल शारीरिक हालचालीला परवानगी नाही, दाटीवाटीने बसवलेले आहेत. आणि ते ठीक आहे, ते माणूस थोडा वेळ सहन करेल. त्या शाळांचा आणि ट्युशन्सचा वेळ वाढत चाललेला आहे, त्यामुळे ते निघतंय बाहेर. हे प्रत्येक ठिकाणी होत आहे. हे जसं मुंबईच्या लोकलमध्ये होत आहे तसं तुमच्या वर्गामध्ये होत आहे. तर आता तुम्ही वर्गांची साईज वाढवू शकत नाही, तुम्ही मुलं कमी करू शकत नाही, पण तुम्ही मुलांचे छोटे छोटे एक्सरसाइज वर्गामध्ये हे 10-15 सेकंदाचे जर प्रत्येक पिरियडच्या सुरुवातीला आणि शेवटी करून घ्यायला सुरुवात केली तर ती शिट्टी वाजेल आणि ते कमी होईल. दुसरा एक खूप मोठा भाग आहे की आक्रमक मॉडेल्स ही मुलं फॉलो करत आहेत. आणि पुन्हा एकदा जिथे तुमचा आणि माझा काही रोल राहिलेला नाही, कारण आपण रोल मॉडेल्स नाही आहोत. जर आता 500 लिटर रक्त वाहवणं आणि त्याला चांगला मूव्ही म्हणणं हे जर रूल झालेलं आहे आणि प्रत्येकाला आता तेवढं रक्त व्हायलाच लावावं लागतं, म्हणजे शिवाजी महाराजांवरचा चित्रपट सुद्धा हा असा किलबिल सारखा रक्ताच्या चिळकांड्या उडवून कसा काय होऊ शकतो? हे महाराजांना तरी आवडलं असतं का? पण ती जे
प्रत्येक ठिकाणी जी आक्रमकतेची अशी काहीतरी एक विचित्र गोष्ट दाखवली जाते, मुलं ते फॉलो करतात. पुन्हा एकदा ते 40 मिनिट प्रोटेक्ट करूया. आपल्या हातातली जी गोष्ट आहे ना ती प्रोटेक्ट करणं फार गरजेचं आहे. एक माझं आवडतं उदाहरण मी तुम्हाला पुन्हा सांगतो, ज्याला सेन्स ऑफ एजन्सी म्हणतात, की माझ्या वातावरणावर माझा काहीतरी तरी कंट्रोल आहे, हे एक फिलिंग असणं फार गरजेचं असतं. ते मानसिक स्वास्थ्याचं लक्षण आहे. ज्या लोकांना कंट्रोलचं फिलिंग जातं त्यांचं मानसिक स्वास्थ्य ढळतं. नाझी कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमधली एक गोष्ट आहे की कुठल्या तरी एका माणसाला उद्या फायरिंग स्क्वॉड समोर उभं राहून याला गोळ्या घालायच्या असा निर्णय झाला होता, तर त्यालाही सांगितला होता. तर त्यांनी आदल्या रात्री बसून शांतपणे स्वतःचे कपडे साफ करायला सुरुवात केली. जे पायातले बूट होते ते बाजूला पडलेला कागद उचलून त्या बुटांना पॉलिश करायला सुरुवात केली. तुला कोणतं, तू मूर्ख आहेस का? तुझं लग्न नाही आहे, तुला गोळ्या घालणार आहे उद्या सकाळी. तो म्हणाला, हो ना, ते गोळ्या घालणार आहे ही गोष्ट मी नाही ना बदलू शकत, पण मी तिथे कसा उभा राहतोय हे माझ्या हातात आहे. मी खालच्या मानेनी घाबरत घाबरत थरथरत गोळी खायला उभा नाही राहणार आहे. मी डोळ्यात डोळा भिडवून बघणार आहे. त्यांच्याही लक्षात राहायला पाहिजे गोळी कोणाला मारली होती ते. जर इतक्या एक्स्ट्रीम सिच्युएशन मध्ये सुद्धा माणूस स्वतःची डिग्निटी टिकवू शकतो, तर छोट्या छोट्या सिच्युएशन मध्ये त्या 40 मिनिटांमध्ये निश्चित शक्य आहे. लेट अस स्टे फोकस्ड ऑन दोज 40 मिनिट्स. मला ही शिक्षकांची नेहमी काळजी वाटते की समाजातले मोठे मोठे प्रश्न ते सोडवायला घेतात. कारण ते कोणाच एका व्यक्तीच्या ताकदीतले प्रश्न नाही आहेत. ती मुलं ते बॅकपॅक्स घेऊन बसलेले आहेत तुमच्या समोर. तुम्ही ते बॅकपॅक काढू नाही शकत, तुम्ही त्यातल्या गोष्टीही बाहेर नाही काढू शकत. आपल्याला ती पॉवरच दिलेली नाहीये. तर त्या 40 मिनिटातलं शिकवणं, त्या 40 मिनिटातलं तुमचं असणं आणि त्यांचं तुमच्याबरोबर तिथे असणं, एवढा जर शार्प फोकस राहिला ना, त्यातल्या खूप गोष्टी आपोआप कमी होतील किंवा तुमच्या दृष्टीने कमी त्रासदायक होतील. ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. खूपदा टाळ्या वाजवायला. थँक्यू. खूपदा विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात उत्साह दाखवत नाही, खूप डल बिहेवियर असतं. अशा विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी किंवा त्यांच्या मनात काय चाललंय हे समजून घेण्यासाठी शिक्षक काय करू शकतो? नाही, याच्यावर माझ्याकडे सरळ साधं उत्तर काही नाही आहे. कारण माणसाचा उत्साह का जातो, तो खरंच युनिव्हर्सली गेलेला आहे का तेवढ्या एका सिच्युएशन पुरता गेलेला आहे, हे सांगणं फार अवघड आहे. त्याला खूप जास्त माहिती असावी लागते. तुम्हाला जर तो विद्यार्थी चांगला माहिती असेल तर तुम्हाला त्या गोष्टी कदाचित आपोआप माहिती असतील. एक साधी गोष्ट जी त्याच्यावर करता येण्यासारखी आहे ती म्हणजे त्या मुलाला मुलीला बाजूला घेऊन विचारणे की बाबा रे, तू फारच गळालेला दिसतोयस, फारच पंक्चर झालेला दिसतोयस, बरा आहेस ना? तुम्हाला अशा प्रकारचं ब्रह्मज्ञान असणं अपेक्षित नाहीये की तुम्ही त्याच्याकडे बघाल आणि तुम्हाला ते कारण कळेल किंवा तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारा आणि मला ते कारण कळेल. इट डझंट हॅपन दॅट वे. लोक तोंडाने सांगतात. त्याच्यामुळे तुम्ही जर असा जो विद्यार्थी आहे तुमचा, जो तुम्हाला नॉर्मली उत्साही वाटतोय किंवा बरा वाटतोय पण असं काहीतरी पंक्चर झालेलं आहे, त्याला विचारा ना की अरे बाबा तू का पंक्चर झालायस, तुझ्या लक्षात आलंय का तू पंक्चर झालायस? आणि मुलं घडाघडा तुम्हाला सांगतील. लोक वाट बघत असतात कोणीतरी विचारायचे. तेवढा प्रश्न तुम्ही जर विचारला तर त्यांना वाटेल की अरे कोणाचं तरी तर लक्ष आहे माझ्यावर, मी पंक्चर झालोय हे कळलं कोणाला तरी, मला वाटलं कोणाला कळणार पण नाही. हा, तुम्ही तितके महत्वाचे आहात. तेवढा एक प्रश्न जर तुम्ही विचारला ना, अरे बाबा तुझं बरं चाललंय का, तू खूप शांत दिसतोयस, आणि मग गप्प बसायचं, लगेच पटकन तोंड बंद करायचं की ते सगळं कारण तुम्हाला सांगतात. ऍटलिस्ट त्यांना जे कारण वाटतंय ते तर निश्चित सांगायला तयार होतं. तेवढं पुरतं, तेवढी सुरुवात पुरते. शेवटचे 1-2-3 मी प्रश्न तेच म्हणणार होतो की मी मोकळा आहे, तुम्ही सांगायचं. साहित्य आणि मुलांचे भावनिक भरण पोषण याच्याबद्दल मला हा प्रश्न ऐकूनच खरं तर फार बरं वाटलं. कारण शाळेमध्ये आणि घरामध्ये जर चांगलं साहित्य आणि चांगली कला जर मुलाला अनुभवायला मिळाली नाही तर त्याची आयुष्यातली एक खूप मोठी गोष्ट ही संपून जाते, रिकामी राहून जाते. खूप पूर्वी मी ते फेसबुकवर एक मोठा लेख लिहिला होता की मला माझ्या आयुष्यात भेटलेले लायब्ररियन्स, शाळेपासून तर इंग्लंडमध्ये जाईपर्यंत, आणि या लोकांनी आयुष्य किती समृद्ध केलेलं आहे ह्याचा जो माझा अनुभव होता, तो शिक्षकांनी सुचवलेली पुस्तकं आहे ते. तर मला असं वाटतं की रीडिंग चॅलेंज नावाची जी गोष्ट असते, म्हणजे तुम्ही या मुलांना जितक्या गोष्टी या करायला द्याल तितक्या त्या चांगल्या होऊ शकतील. की
पुढच्या महिन्याभरात काहीतरी वाचा. लगेच त्याच्यावर प्लीज निबंध लिहायला सांगू नका. ती जी एक खोड असते ना की काय या सुट्टीत कुठे गेले होते, आम्हाला बाबा काय कवठे महांकाळला घेऊन गेले होते, लेही निबंध कवठे महांकाळवर, असं करू नका. एवढं फक्त विचारा, वाचलं तुला आवडलं का पुस्तक? हो सर आवडलं, किंवा नाही मॅडम नाही आवडलं. बरं मग आता पुढचं कुठलं वाचणार आहेस? एवढं पुरेसं आहे. कारण ही ऍक्टिव्हिटी महत्वाची आहे हे मुलांना कळणं गरजेचं आहे. आणि मी वाचलं असं सांगितलं तर त्याचा लगेच सांग बरं सारांश असं कोणी विचारणार नाहीये हे आश्वस्त असणंही गरजेचं आहे की प्रत्येक गोष्टीची परीक्षा नाही होणार आहे, प्रत्येक गोष्टीचं मला भाषण नाही. कारण खरी चांगली पुस्तकं ही वाचून अनुभवायची पुस्तकं असतात. जे आपण ज्ञानेश्वरीच्या बाबतीत म्हणतो की एक ओवी अनुभवावी, एक ओवी पाठ करावी, एक ओवी म्हणून दाखवावी, एका ओवीला चाल लावावी, एका ओवीवर नाचावं असं नाही म्हणत आहे ते, एक ओवी अनुभवावी म्हणतायत. तर तो जो भाग आहे तो वाचनाच्या बाबतीत फार महत्वाचा आहे की ठीक आहे ना, एखाद दिवस तुम्हाला कंटाळा आला तर ऍक्च्युअली कुठल्या तरी मुलाला मोठ्याने वाचायला सांगा. त्याच्यासाठी हातात पुस्तक असायची गरज नाहीये. तुमच्या खिशात मोबाईल असतो, ढेगानी पुस्तकं अवेलेबल असतात. कुठेतरी एखादी कविता वाचून दाखवा, थोडी गंमत असू दे तुम्हाला जेव्हा बोर होईल तेव्हा, तर मुलांना त्याचा आपोआप आनंद वाटेल. किंवा साधं शिक्षक वर्गात येताना एक पुस्तक दाखवतायत की अरे हे मी मागच्या महिन्यात वाचलं बरं, काय मस्त पुस्तक आहे, मजा आली वाचायला. त्याच्याबद्दल बाकी काही बोलू नका, काहीच बोलू नका, सस्पेन्स ठेवा. फक्त जाताना ते टेबलवर ठेवा किंवा तिथे ठेवून जा. कुणीतरी डोकावून बघेल, कुणीतरी ते नाव लक्षात ठेवेल, कोणाच्या तरी डोक्यामध्ये तो केमिकल लोचा चालू होईल. तो महत्वाचा आहे. प्रत्येक गोष्टीचा धडा करायचा नाहीये, नुसती चव देऊन शांतपणे थांबायचं आहे. कारण क्युरिओसिटीला आग लागली पाहिजे, ती उत्तेजना महत्वाची आहे. तेवढं या जे छोट्या छोट्या ट्रिक्स करायला सुरुवात केली तर हळूहळू वाचत राहतील पोरं. काही बंद होत नाही. पुस्तकांचे नवीन पब्लिशर्स येत आहेत, धडाधड पुस्तकं, कुठली पुस्तकं विकली जात आहेत ती गोष्ट वेगळी, पण लोक पुस्तकं घेत आहेत, वाचतायत. शिक्षकांचे कर्तव्य आणि त्यांना मिळणारा पगार यातून स्वतःचं मानसिक स्वास्थ्य कसं टिकवावं? कोण व्यक्ती जगात अशी आहे की ज्याला वाटतं की मला माझ्या कामाचा योग्य पगार मिळतो? नाही, कोणाला, मला सुद्धा नाही वाटत. तुम्ही म्हणाल डॉक्टरात तुम्ही ढिगाणी पैसे ओढत असाल, मला असं वाटतं मी त्याच्यापेक्षा खूप जास्त काम करतो, 4 ढिगाणी पैसे ओढायला पाहिजे. याच्यावर ऑनेस्टली माझ्याकडे काही उत्तर नाही याच्यावर. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात जशी पठारावस्था येते तशी शिक्षकांच्या अध्यापन शैलीत मानसिक अवस्थेत ही पठारावस्था येते. त्यावेळी शिक्षकांनी काय करावे? याचं ऍक्च्युअली उत्तर आहे, पण भयंकर अवघड उत्तर आहे. तुमच्यापेक्षा वयाने निदान 10 वर्षांनी लहान असणाऱ्या शिक्षकाला तुमच्या वर्गामध्ये बसायला सांगा आणि त्यांच्याकडनं फीडबॅक घ्या. किंवा वर्गातल्या मुलांना हातात एक एक कागदाचं चिटोरं द्या आणि त्यांना सांगा की मी वर्गात शिकवतो ना तेव्हा मला असं वाटतं की फार तुम्हाला पण मजा येत नाहीये. काय करता येईल आपल्याला, मी काय स्वतःत बदल घडवून आणू ज्यामुळे तुमच्यासाठी हा वर्ग जास्त इंटरेस्टिंग होईल, सूचना द्या. त्याची चर्चा करू नका, फक्त ती कागद घरी नेऊन वाचा. दुसऱ्याने कोणीतरी आपल्या कामाकडे बघणं आणि त्याबद्दल आपल्याला काहीतरी सांगणं हे घडायला खूप मोठं भाग्य लागतं आणि ते भाग्य घडवून आणावं लागतं. डोंट टेक इट पर्सनली. त्यांनी जर सांगितलं की तुमचा आवाज गेंगाणा आहे त्याच्यामुळे पोरं कंटाळलेली असतात, तर आरशासमोर उभं राहून प्रॅक्टिस करता येते आवाज कसा बदलता येतो याची. आता माझा किंचित अनुनासिक आवाज आहे, तो किंचित त्याला एक हाय पिच लागतो, पण मी असं ठरवलं की हाच माझा छान आवाज आहे, ही माझी सिग्नेचर आहे, त्याच्यामुळे मी आवडून घ्यायचं ठरवलं, मग मी हावभावांकडे जास्त लक्ष देईल. तर या काहीतरी गोष्टी जर तुम्ही करायला घेतल्यात तर त्याचा उपयोग होतो. मेडिसिनमध्ये, सायकॅट्रीमध्ये एक मेंटरिंगची किंवा सुपरविजनची पद्धत असते की एकमेकांच्या कामावर लक्ष ठेवणं हा एक त्यातला महत्त्वाचा भाग असतो. की ग्रुप असतो. मी इंग्लंडमध्ये असताना तर मी त्याचा फार छान अनुभव घेतला की कन्सल्टंट्सचा ग्रुप असतो ज्याला पिअर रिव्ह्यू म्हणतात, की ते वर्षातनं 4 वेळेस भेटतात
गेल्या 4 महिन्यात काय बरं झालं, काय वाईट झालं, मी स्वतःला सुधारवण्यासाठी किंवा अजून नवीन गोष्टी करण्यासाठी पुढच्या 4 महिन्यात काय करणार आहे, ह्याचं ॲक्च्युली डॉक्युमेंट बनवून त्याच्यावर सही करतात. म्हणजे ही माझी जबाबदारी आहे, आता मी कबूल केलं, हे मी करणार आहे. या गोष्टी जेव्हा घडत राहतात तेव्हा ते आपोआप माणूस पुढे सरकत राहतो. तुमच्याकडे ती फॉर्मल सिस्टीम जर नाही आहे तर ती तुम्ही तुमच्या शाळेत किंवा तुमच्या मित्रगटामध्ये करू शकता. इतर लोकांना त्याच्यात इन्व्हॉल्व करून घेतलं आपल्या कामामध्ये की त्यांचा डोकं वापरता येतं आणि आपला थकवा कमी होतो. त्याच्यामुळे ह्यातली कुठलीही गोष्ट ही एकट्याने करायची नाहीये. जिथे जिथे तुम्हाला हे प्रॉब्लेम वाटत आहेत तिथे लोकांना गोळा करा. मी जर आत्ता इथं सर्व्हे घेतला की तुमच्यापैकी प्रत्येक जण किती वर्ष तुम्ही शिकवलेलं आहे, तर तुम्ही जवळजवळ 100-150 लोक आहात इथे. 2-2.5 हजार वर्षांचा शैक्षणिक अनुभव इथे बसलेला आहे. तुम्ही बघितलेली नाहीये, या हॉलमधल्या कोणीतरी बघितलेली नाहीये किंवा सोडवलेला नाहीये असा एकही प्रश्न नाहीये जगामध्ये. त्याच्यामुळे तुमची उत्तरं इथल्या इथे आहेत, फक्त ती तुम्हाला विचारायची सिस्टीम बनवावी लागेल आणि ती इम्प्रूव्हमेंट चालू होईल. थँक्यू. अजून खरं तर बरेच प्रश्न होते पण आपण आता थांबूयात, कारण की अटेन्शन स्पॅन आपला परत डिस्टर्ब व्हायला लागेल. आणि त्याचा दुसरा भाग असाही आहे की बरेचसे जे प्रश्न आहेत याची उत्तरं परत सरांच्या उद्याच्या सेशनमध्ये आपल्याला मिळणार आहेत. त्यामुळे आज आपण इथं शिक्षक म्हणून उपस्थित आहोत, तर उद्या आपण परत एकदा पालक म्हणून उद्याच्या कार्यशाळेमध्ये उपस्थित राहूयात. उद्या संध्याकाळी 5 वाजता दगडोजीराव देशमुख सभागृहामध्ये परत सरांशी आपण संवाद साधणार आहोत. एक 5 मिनिटासाठी कोणी उठूयात, शेवटच्या आपण औपचारिक शेवटच्या पूर्ण करूयात. पण मी सरांना आपल्या सगळ्यांच्या वतीने थँक्स म्हणतो.